Good morning. So today's topic is theory of channel. ह्याच्याविषयी मी थोडंसं सांगितलं होतं तुम्हाला, होय की नाही? होतं, दिसतंय ना? Yes, fantastic. So हाय इम्पॅक्ट ऑन्टरप्रिनरसाठी चॅनल हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अनफॉर्च्युनेटली आपण चॅनलकडे लक्ष नाही देत किंवा देतो. दोन पद्धतीचे चॅनल्सचा इथं आपण बोलणार आहे आणि एक मेन सोर्स एक बोलणार आहे. त्यामुळे चॅनलचा अर्थ आहे ना मध्ये मध्ये बदलेल, पण माझ्या सेंटेन्समध्ये तुम्हाला लक्षात येईल. सो थिअरी ऑफ चॅनल मीन्स काय? सो वी विल सी. अनफॉर्च्युनेटली मॅक्सिमम लोक, मी जे ऑब्झर्व केलं माझ्या 17-18 वर्षाच्या नेचर्स लॉ अंडरस्टँड करण्याच्या मध्ये आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये, की मोस्ट ऑफ द टाइम आपण चॅनलकडे बघतो आणि सोर्स विसरून जातो. आणि आलो कुठून हे महत्वाचं आहे. त्याच्यावर आपण आज सेशन बघणार आहे. प्रोबॅबली आजचा एक शॉर्ट होऊ शकेल किंवा काही क्वेरीज असेल तर अजून होऊ शकेल, पण आहे त्या टाइममध्ये संपू आपण. सो वेअर वी टू नीड टू फोकस द सोर्स यू नीड टू लुक ॲट. कोणाकडनं एक्सपेक्ट करायचं? एंटायर सेशनमध्ये बघणार आहे आपण. तर हे चित्र ड्रॉ केलेलं तुम्हाला बघितलं आहे ना. आता हे काय केलं, मी चित्र काढलं, हे यायला प्रॉम्प्ट केलं, ढीगभर लिहिलं एवढा प्रॉम्प्ट, आणि मग चित्र बनवून दिलं. तुम्हाला इंटरेस्ट आहे? मी तुम्हाला दाखवू प्रॉम्प्ट. फार टाइम कन्झ्युमिंग आणि बोरिंग काम आहे, एवढं लिहावं लागतं. तर हे जेमिनायनी ही इमेज दिली, मी दाखवतो बाय द वे मोठी करून. ह्याच्यात एवढं लिहिलं, क्रिएट इमेज लाईक अ पेन्सिल स्केच. दिस इज अ व्हेरी सिम्पल ब्लॅक अँड व्हाईट स्केच लाईकली मेड विथ अ मार्कर अँड व्हाईट बोर्ड. कारण मी लिहिलं होतं ना, याचं वर्णन केलं, पीपीटीतलं पहिलं दाखवलं ना, त्याचं वर्णन केलं. द ड्रॉइंग डिस्प्लेस अ बकेट फिल्ड अँड टॅप वॉटर अबाउट इट द शोज वगैरे. हे दिसलं तुम्हाला? हे लिहिले. आता ह्याचं जरा जरा तेवढं नाही वाटलं, म्हणून ब्लॅक व्हाईट व्हर्जन दे म्हटलं, सॉरी कलर व्हर्जन दे म्हटलं. तर हे को पायलटने बनवलंय, जेमिनीने बनवलं. को पायलट जरा चांगलं बनवलं. त्यानंतर आता एवढं ह्यूज लिहिलं, समजलं? मग त्याने अजून एक इमेज बनवली. आता हे मी तुम्हाला सांगतोय अवघड पाथ, सोपा पाथ पण सांगतो. हे दिसलं? हे बघा, हे जेमिनायने बनवलेलं आहे. आता हे मी बनवलेलं आहे. हे आडवं, त्यामुळं तिथं ते मी सगळे लिहिलेलं आलं, त्यामुळे आलं ते. इकडे बघा आडवं. आता मला हे आडवं पाहिजे होतं पीपीटीत बसवायला, म्हणून मी त्याला आडवं कर म्हणालो. आणि ह्याला ते हे जे बाकी आहे ते डिझायनिंगचे सॉफ्टवेअर्समधले मी टाकले उरलेलं है ना. यांनी बघा, हे जेमिनायने अशा पद्धतीचे बनवले चित्र है ना. हा, आता गंमत बघा, मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा की हा इन्स्ट्रक्शन मी इथं काय दिलं, एवढं लिहिलं म्हणून. आता गंमत बघा, मी एवढं लिहिलेलंच नाही आहे. मग मी लिहिलं काय? हे चित्र, आणि हे मी हाताने ड्रॉ केलं होतं ना. कुठे गेलं? हे हाताने ड्रॉ केलं होतं ना. हे त्यातलं मी हे एवढं वालं बघितलं बघा याच्या आधी, आणि हे सगळं वालं हे चित्र अपलोड केलं अँड डिस्क्राईब दिस इमेज म्हटलं एका यायला. तर त्यांनी लिहिलं सगळं, कॉपी केलं, दुसऱ्या यायला सांगितलं याच्यावर चित्र बनव. मी दुसऱ्याला सांगितलं. हे मी काढलेलं ना. आता सगळं लिहायचं म्हणजे अवघड आहे ना. आणि ते इंग्लिश बघितलं ना, ते मध्ये काहीतरी आलं बरोबर. मग ह्याला म्हणलं डिस्क्राईब दिस. आणि त्याने जे लांबडीच्या लांबडं लिहिलं, ह्याच्यावर हे केलं. आता कलर टाक, कुठं काय केलं ते इन्स्ट्रक्शन दिलं. आता ही आयडिया आली कुठनं डोक्यात? तर माझा एक मित्र आहे, त्यांनी मी ते हे कलरचं हे केस कापल्यावर मी फेसबुकला टाकलं होतं ना, ओके. हा, गेस माय एज म्हणून आहे ना. तर माझा एक हुशार मित्र त्यांनी काय केलं, ओके तुम्ही टाकलेलं, आणि हे असल्यावर ना त्यांनी काय टेकलं, माझा जो हे होता फोटो, हा फोटो आहे ना, टाकला आणि खाली वर्णन लिहिलं इथं बरं का, इथं, आणि हे मराठीत टाकले.
सगळ्यात म्हणजे हे बघा मराठीत टाकले. आता मी म्हणलं कसं काय टाकले यांनी, तर बघा इथे लिहिले व्यक्ती वर्णन डॉट डॉट वय या पोर्टल खालीलप्रमाणे वर. आता ते सगळे मला ते आयडिया येऊन थांबली होती, आत्ता उपयोगाला आली. प्रत्येक लाईफ त्यालाच प्रश्न विचारला ह्या माणसाचं वर्णन कर, म्हणजे हे त्यांनी गमत म्हणून टाकलं, पण मला काल उपयोगाला आलं ना. समजलं का? म्हणजे वी शुड लर्न, वी शुड अवेअर. आपली पट्टी बंद नाही करायची. आणि लिटरली हे प्रत्येक प्रसंग छोटे छोटे येतात ना, ते कुठेतरी उपयोगालाच येतात, त्याशिवाय अजिबात येत नाही. फालतूमध्ये एक क्षण सुद्धा आपला नसतो, लक्षात घ्या. पण आपलं डोकं अवेअर पाहिजे की नेचर इज अ बेस्ट टीचर. आणि मला काय शिकवणार आहे, काय शिकवणार आहे, विदाउट घाबरता, फिअर करता. आता मी ते आलं, अरे वाटलं चांगलं, मग मी ठेवून दिलं ते. आता पटकन क्लिक झालं ना. मी जर अरे हा यार असं काहीतरी करत असो, टेक्निकल पर्सन आहे नाही आहे असं म्हणून काही लेबल लावून मी टाकलं असतं, तर काय केलं बघा, इथं काय लिहिलंय बघा, सदर व्यक्ती असून दरम्यान असावी, चेहरा सहित टक्कल असून आजूबाजूला पांढरे केस आहेत, ते काय आहे ते वर्णन केलं पाहिजे. फॉर्मल टी शर्ट. म्हणजे ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं बघ, हा हॅपी थॉट्स असे द्यायचे आहे, त्यावरून सकारात्मक दृष्टिकोन असलेली व्यक्ती वाटते. कसं आयडेंटिफाय केलं बघा ना, भावमुद्रा, डोळ्यात आत्मविश्वास असे, असे वाटते की निवांत वेळ एन्जॉय करत आहेत. आता पार्श्वभूमी हिरवळीवर पाणी, ह्यामुळे काही गार्डन ओपन स्पेस मध्ये काढलेले चित्र असावे. हे प्रॉम्प्ट दिला ना त्याने. आता हे उचललं मी तसं, ते हे पिक्चर मी काढलं होतं ना, मग आता ह्याचा प्रॉम्प्ट तयार करायचं म्हणजे डोक्याला ताप होतं एक चांगलंच. त्याला लिहिलं की सेम लिहिलं. आता वर्णन करा म्हणजे काय काय ना, एक्सप्लेन म्हटलं तर वेगळं होईना. मग इथं आहे ना एक टूल आहे, हे दिसतंय की नाही, इथे टूल्स म्हणून येतं. हा, ह्या टूल्सला केलं तर इथे भरपूर टूल्स येतात, हे असे स्पीडचे वगैरे, कॅल्क्युलेटर, क्विक टूल्स. आणि हे ट्रान्सलेटर आहे, गुगल ट्रान्सलेटर ओपन करायची गरज नाही. इथं ऑटोडेक्टेकच्या ऐवजी मी मराठी टाकलं आणि ह्याला इंग्लिश केलं, आणि ते जे वर्णन करा लिहिलं ना ते टाकलं. त्याने डिस्क्राईब दिस इमेज म्हणून आलं, तेच कॉपी केलं आणि तिकडे टाकलं. आपले जे इंग्लिशची कुठे एवढी नो कॉन्व्हेंट मध्ये 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 हाणायचं इंग्लिश ते बरोबर आहे, पण वी आर नॉट फ्लुएंट ना, कारण आपण वेगळ्या याच्यातून झालं, तेवढी प्रॅक्टिस नसते. पण हे रिसोर्सचा वापर कसा केला बघितला. हे आहे ना, हे दिसते इथे आहे ना, ह्याला टूल्स म्हणून आहे, इथं व्हिजिबल करू शकतो ह्याला. हे साइड पॅनल आहे, इथे कुठेतरी सेटिंग आहे. ह्या सेटिंग मध्ये साइड पॅनल ऑन करायचं का असं आहे त्याला. हे साइड पॅनल ऑन केलं ना तर हे टूल्स येतात, आणि इथं आपण बघा हे वेगळं असं शॉर्टकट सुद्धा बनवू शकतो. इथं ऍड केलं, प्लस केलं तर आणखी होतं. हो, जसं एक्सेल मध्ये वरती आपण काढतो ना न्यू प्रिंट शॉर्टकट, सेम तसं आहे. सेम मध्ये वरती कसं काढतो सेम तसं आहे. आता ह्याला टूल्स म्हटलं नाही, आणि डिफॉल्ट टूल्स दिलेले आहेत असं. त्यामुळे हे सॉफ्टवेअर आता पूर्वी इन्स्टॉल करायचो. आता बघा हे किलोमीटर युनिट कन्व्हर्टर वगैरे लागतं क्विकली. हे टाइम झोन मध्ये तुम्ही ऍड करू शकता, मल्टिपल टाइम झोनला इथं करत असाल काम तर. तुम्ही वॉच कोणता मध्ये होता, दोन्हीचा वर्ल्ड टाइम बड्डी, वर्ल्ड टाइम बड्डी. हा, दोन गोष्टी राहिल्यात. मेरी कहाणी एक सांगायची राहिली, ते पुढच्या सेशन मध्ये घेऊया. दरवेळी तुम्ही सांगता ते नेक्स्ट टाइम आपण घेऊया. त्यातले पॉझिटिव्ह पॉईंट आणि इन्स्पायरेबल तेवढं सांगणार आहे. ब्लॅक बाजू ऑलरेडी फेकून दिलेले. प्रत्येक गोष्टीला ब्लॅक बाजू असते, ते आपली दाखवून शो ऑफ करून किंवा त्याचा सेल करणं हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या स्ट्रगलचं किंवा गरिबीचं प्रदर्शन करू नये, त्याच्यावर बुक तर अजिबात लिहू नये, असं माझं म्हणणं आहे. सगळ्यांना असतं ते, जास्त काही विशेष नसतं. प्रत्येकाला वेगवेगळे स्ट्रगल असतात, पण विदाऊट स्ट्रगल नसतं. मग आपलं उगीच प्रेझेंट करण्यात काही अर्थ नसतो. नाहीतर मध्ये असं झालेलं की रिक्षावाल्याचे IPS झाला, रिक्षावाल्याचे MPSC झाला, रिक्षावाल्याचा हे IIM झाला. मग तो मुलगा येतो घरी आणि म्हणतो तुम्ही काय ते जॉब बिब करत राहिला, रिक्षा चालवा, सगळ्यांची पोरं रिक्षावाल्याची पोरं IPS होतात, तुम्ही रिक्षावाले नाहीत म्हणून मी होत नाही काही. तर जे आपल्याकडं आहे ते झाल्यामुळं आपल्याला बूस्टर म्हणून काम करायला पाहिजे. आपण ड्रॉडाऊन माहिती आहे ना, आपल्याला ड्रॉडाऊन इथनं पडतो आणि वर चालतो. सो कमी ड्रॉडाऊन झाला तर इथून ग्रोथ जास्त आहे ना.
लक्षात आलं का? Yes. तो आपण त्याचा वापर करायला पाहिजे, ना की आपण गरिबी इमॅजिन करायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली होऊ शकते बरं का. कारण एखादा पर्सन आहे ना, मला आठवते चांगलं, मी त्यांना 10 वेळा सांगितलं होतं हे शब्द वापरू नका, पण त्यांच्या डोक्यात फिनिक्स एवढं बसलेलं ना. फिनिक्स माहिती आहे, फिनिक्स पक्षी अगदी पूर्ण पडतो आणि त्यातनं उठतो, म्हणजे राखेतनं उठला, राख म्हणजे जळून खाक झालं, तिथून उठला आणि त्याने टॉप शिखर गाठलं. त्यांना ते खूप इन्स्पायरेबल वाटायचं. मी त्यांना सांगितलेलं तुम्ही तसं इमॅजिन बोलत जाऊ नका, फिनिक्स. आणि खूप असं आत्मीयतेने बोलायचं. म्हणजे तुम्हाला खाली जावं लागेल त्याच्यासाठी, फिनिक्ससाठी. तुमच्या स्टोरीत तेच आहे ना, फिनिक्स म्हणजे तुम्ही लोअर बॉटम आहे ना, तुम्ही इमॅजिन केलंय. थोडं स्लाइटली इकडे सर, हां, तर असं झालंय. सॉरी, बरोबर आहे, सॉरी. समजलं का? आपले वर्ड्स आहेत ना हे आणि विचार हे कायम वास्तू आहे ती तथास्तू म्हणत असतात. सो वी शुड बी व्हेरी केअरफुल. गंमत म्हणून सुद्धा काही गोष्टी म्हणून येत. पण लहान मुलांना म्हणतात ना, अरे ऐकत नाहीस पडशील बघ, असं 10 वेळा म्हणतात. आणि पडल्यावर 1-2 रट्टे देऊन म्हणलं, बघ सांगितलं होतं की नाही. पण ते सांगितल्यामुळे पडला ना. हो की नाही? असं प्रोग्रॅमिंग लहानपणापासून फार चुकीचं होतं. प्रोग्रॅमिंगसाठी मला वाटतंय मी ॲडिशनली कॉम्प्लिमेंटरी एक 2-3 सेशन घेतो पोस्ट दिस कोर्स, डेडिकेटेडली फॉर इमॅजिनेशन प्रोग्रॅमिंगसाठी. काय वाटतंय तुम्हाला? इंटरेस्टेड? वेळ किती जातोय ते बघा ना. हां, नाही काय प्रॉब्लेम नाही. हे लक्षात आलं. आणि मी रेसिपी पण सांगितली तुम्हाला. आता व्हॉट इज डू यू मीन बाय चॅनल अँड रिअल चॅनल? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. चॅनल अँड रिअल चॅनल जे दिसतं त्याच्या मागे काय आहे, पडद्यामागं काय हे बघणं गरजेचं आहे. कायम हे एआयने बनलेलं. आता तुम्हाला मी सांगितलं हे काय दिसतंय तुम्हाला. मागे मी क्वेश्चन विचारलं, ते प्रोबॅबली कोणी ॲब्सेंट असेल, प्रेझेंट असेल, विल डू द एक्सरसाइज अगेन. ह्याच्यात चित्रात दिसतंय काय? हां, सांगा ना. टॅब इज ओनली सोर्स आहे. करेक्ट, ओके, बरोबर. एन्व्हायरमेंट मधूनच आलेलं आहे. म्हणजे आपल्याला दिसतंय ते पाणी नळातून पडतंय, पण ओव्हरफ्लो आहे आणि निसर्गाकडे एवढं आहे की तुम्ही कुठूनही घेऊ शकता. हे आपल्याला वाटतंय की ते पाणी आपण बंद करू शकतो, नाही बंद केलं तरी आपल्याकडे भरपूर आहे. करेक्ट. अजून या चित्रात काय दिसतं? चित्र बघितल्यावर काय दिसतं? अनलिमिटेड आहे, ते जास्त भरलं की ते होतो जाणार. हो की नाही? मागं आपण एक थोडंसं बघितलं होतं, त्याच्यावर ड्रॉ केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आता पटापटा सुचतंय. दॅट इज व्हेरी गुड. हे दिसतंय पाणी एकतर ओव्हरफ्लो होत आहे. म्हणजे काय, इथं काही लिमिट नाही आहे, किती येऊ शकते. आपलं टॅप बंद करायचं का चालू करायचा, मी तुम्हाला म्हटलं तसे फोटो काढा. पण तुम्हाला जे मी म्हटलं ना पोस्टर, ते पण बनवून देईल. कारण पुढचं आहे ना पोस्टर, ते चिकटवण्यासारखं आहे. त्याला मी म्हटलं तसं ब्रँडिंग वगैरे करून मगाशी बोललो त्या पद्धतीने करू शकतो. हो, मनोशरीर यंत्र हे सरसेने वापरलेला शब्द आहे. तर मी ते स्पिरिच्युअली ड्रॉ केलं होतं म्हणून ते पिक्चरमध्ये तसंच राहिलं. हे आपलं रिसर्च मन माइंड शरीर, आणि दिस इज मेकॅनिझम. म्हणून मनोशरीर यंत्र असं सरश्री म्हणतात. आणि त्यावेळी मी स्पिरिच्युअल इन्साइट असताना हे काढलेलं पिक्चर. कारण मी तुम्हाला जे एक्सप्लेन करतोय ना, ते मला विदिन फ्यू सेकंड्स एवढं असं फ्लॅश होऊन असं म्हणजे जगात व्याप्ती झाल्यासारखी वाटली. मग आता ते एक्सप्रेस कसं करणार, मी कोणाला कसं सांगणार? सो विदिन 5 मिनिट्स हे मी ड्रॉ केलेलं मोठ्या ड्रॉइंग शीट असते ना इंजिनिअरिंगची, त्याच्यावर. आणि मग ते खूप हे केलं होतं मी. ते डिग्रीला माझ्या इथं मोठ्या याच्यावर लावलं होतं मी ड्रॉ केलेलं. 2002ला काढलेलं आहे चित्र. 2002-03च्या मध्ये काढलेलं आहे, साधारण ऑगस्ट सप्टेंबरच्या आजून. नाही, ती मी इथली काढली आहे, ती 2018ची इथली आहे. 2002 ते 3च्या मध्ये, म्हणजे सप्टेंबर ऑगस्टच्या आसपास मला एक इन्साइट आलं खूप. मी वर एकटाच बसायचो आणि खूप थिंक बँक सारखंच ते वापरायचो. आता मी तुम्हाला चार्जिंग हे सगळं सांगतो की नाही, रूम चार्ज, आपलं चार्ज, हे सगळे तिथे प्रयोग केलेले आहेत. त्यामुळे ते रूममध्ये आले की लोकांना खूप छान वाटायचं. मित्र असे येऊन बसायचे. काय जास्त फॅसिलिटी नव्हत्या, पत्रे तापायचे, पण मित्र येऊन बसायचे सगळे. आमचे सगळे गँग तिथं असायचे. लहान मुलं येऊन खेळायची तिथे. त्यांना ते असं अट्रॅक्शन, एक मॅग्नेटिक फील्ड छान वाटायचे तिथं आल्यानंतर. ते असे रूम चार्ज वगैरे करून त्याच्यात पुट केलं होतं. ते त्यावेळी जे थॉट आहे किंवा जे एक्सपिरियन्स आहे तो मांडणार कसा,
तो माझ्याकडनं असं ड्रॉ झालं त्या रिलेटेड है ना. तर आता ह्याच्यात काय दिसतंय, हे आहे इथून हे आहे तर अनलिमिटेड आहे, हे आपण कधी बंद करू शकतो. इफ वन पर्सन इज इन टू अबंडन्स, तो फ्लडने वाहून जाणार नाही आहे, तो कधी टॅप चालू बंद करू शकतो. समजलं का, नाही तर घर भरून जाईल ना पाण्याने त्याच्या. तर इट्स इन हिज कंट्रोल की कधी बंद करायचं चालू करायचं. त्यामुळे ह्याला काही लिमिट नाही आहे. दुसरी गोष्ट, हे भरून होऊ शकतं. वन थिंग, लोक जी पॉट घेऊन फिरतात त्यांना आयुष्यभर वाटते हे पॉट रिकामच आहे, म्हणजे त्यांच्या इच्छा आकांक्षा ह्या रिकाम्याच आहेत, व्हॉक्यूम आहे कायम. आणि मी काय म्हणतोय, तुम्ही मागाल त्याच्यापेक्षा नेचर ढीगभर देतो, वाहून जाणार आहे. तुम्ही 1 करोड मागितला तर 2-3 करोड यायची पॉसिबिलिटी. तुम्ही 10 करोड तुमची फायनान्शियल असेट म्हणायची असेल तर 20-30 करोड यायची पॉसिबिलिटी आहे. तुम्ही 100 करोड म्हटलं तर प्रोबॅबली 900 करोडचा तुमच्याकडे असेट असू शकेल. याचा अर्थ 1 करोड पण नाही आणि 1000 करोड नाही मागायचे. एलिजिबिलिटी जो आहे ना तो क्रायटेरिया आहे, बट देणाऱ्याकडे भरपूर आहे. अबँडन्सचं मी एक सेपरेट सेशन घेणार आहे 1.5 तासाचं कमीत कमी. त्यामुळे त्याच्यात आपण फार डिटेलमध्ये बघणार आहे हाऊ ॲक्च्युली इट्स अबँडन्स. कारण प्रत्येक तिनं शॉर्ट वाटतं बघा. रिलेशनशिपमध्ये शॉर्ट आहे, पैशामध्ये शॉर्ट आहे, कपड्यामध्ये शॉर्टेज आहे, शूज वगैरे घालतो त्याच्यात शॉर्टेज आहे, कुठे जायचं म्हटलं तर चांगले कपडे नाही, शॉर्टेज. डोक्यामध्ये काय सगळं कमी आहे. आणि ऍक्च्युली आहे अबँडन्स, त्याचा एक वेगळा मी घेणार. बट ह्याच्यात थोडासा टचबेस आहे त्या अबँडन्सला. इथं आहे ह्यूज. काय ह्यूज आहे बरं, कारण सोर्स कडे लक्ष काय जातं. आता इमिडिएट दिसण्यासारखा सोर्स कोण आहे, नळ आहे. आपला इमिडिएट बॉस, आपले क्लायंट्स, इन्कम सोर्स, फॅमिली, हजबंड वाईफ वगैरे, ब्रदर सिस्टर्स, दीज आर द सोर्स वी थॉट. पण हे सोर्स आहेत का, सोर्स नाही आहेत. दे आर नॉट क्रिएटर. दोज आर पासिंग देअर इमोशन्स टू यू ॲज पर युअर रिक्वायरमेंट. सांगतो ना, जाऊया की तिथे. व्हेरी गुड, बँग ऑन, अल्टिमेट, नाईस. पण आता इथेच थांब. आणि हे वापरायचं म्हणजे काय, बॉडी मेकॅनिझम आपलं, त्यात माइंड आहे, बुद्धी आहे आणि आपले एंटायर बॉडी, हे सेन्सेस आहेत. सगळंच लिहिलं नाही, पण दीज आर द सेन्सेस. आपल्याला जसं दिसत तसं कुत्र्याला दिसत नाही, सापाला वेगळं दिसतं है ना. तर म्हणजे आपल्याला जर दिसतं तसं आपण जग मानतो, तसं जग आहे का, ऍब्सोल्युटली नाही. कुत्र्याला वेगळं दिसतं, त्याला जग तसंच दिसतं, हे कलर ब्लाइंडनेस आहे त्याला. सापाला फक्त एक्सरे सारखं रेड दिसतं आणि तो उष्णतेच्या बेसवर दिसतं. त्यामुळं मेलेल्या माणसाला साप चावत नाही, कारण त्याला तिथं काही दिसत नाही आहे, हीट नाही आहे ना, उष्णता नाही आहे. समजलं का, त्याला ते लक्षात येत नाही हा ऑब्जेक्ट आहे म्हणून. आणि तो सेन्स घेतो की केवढा मोठा आहे आणि माझी ताकद काय आहे, त्याच्यानुसार तो डिसाईड करतो अटॅक करायचं का खिसकायचं मागच्या मागे. इंटरेस्टिंग आहे ना. म्हणजे आपल्याला जसं दिसतं तसं जग आहे ना, हेच आपण डाऊट घेत नाही. त्यामुळं त्या मान्यतेमध्ये चेक नाही केलं सायंटिस्ट म्हणून, खरंच आहे का जरा उघडून बघतो, बरोबर आहे का. त्यामुळं जसे लोकांना तसे थॉट आले, त्यांच्याच लोकांच्यामुळे सायन्स हा पार्ट आला, सायंटिस्ट झाले आणि बरेचसे अजून प्रोग्रेस झाले. मग हे सोर्स नाही तर ह्याचा सोर्स मी तुम्हाला मागे बोललो, त्याचा सोर्स काय, टाकी आहे. अरे टाकीतनं कुठनं आलं पाणी, यू शुड आस्क क्वेश्चन. अरे हे ह्यातनं कुठनं आलं, म्हणजे प्रत्येक सोर्स फाइंड आउट करायचा असेल तर क्वेश्चन काय, कुठून आलं, ह्याच्याकडनं झालं का ह्याच्या मागे काय आहे. प्रॅक्टिकली काय वापरायचं बिझनेसमध्ये ते सांगणार आहे. इट्स नॉट रिलेटेड टू स्पिरिच्युअल थिंग्स. स्पिरिच्युअल कनेक्टेड विथ बिझनेस. प्रत्येक गोष्ट स्पिरिच्युअलिटी कनेक्ट केली की त्याला ग्रीस सारखं काम होतं, सुपरफास्ट होतं. म्हणून तुम्ही जर बेस बघितला असेल ना, दिस टू धिस आहे, प्रॅक्टिकल वर्ल्डला आणायचंय. अदरवाईज सगळ्यांना हिमालयात पाठवायचं नाही आहे. तुमची बायका ओरडतील ना, कुठे गेलेला आणि काय करायला लागला. आणि तुमची 10 टाइम्स 5 टाइम्स प्रोडक्टिव्हिटी वाढलीच पाहिजे आयुष्यभरात. ह्यासाठी हा कोर्स कम्प्लिटली डिझाईन्ड आहे. स्पिरिच्युअल बेस्ड, स्पिरिच्युअल म्हणण्यापेक्षा नेचरचे लॉ आहेत ना. मी तुम्हाला मागं म्हटलं बघा, ज्यांनी कॉपी केलं ना तेच हायर सक्सेसफुल बनलंय. तो तुम्हाला हा फॉर्म्युला देऊन तुमच्या आत टाकायचं चाललंय, तर यू शुड थिंक इन दॅट वे.
तर हा सोर्स नाही आहे, टाकी आहे, टाकीला कुठनं पाणी आलं, परत क्वेश्चन विचारला, नदीतनं आलं, इरिगेशन पाईपने आलं, नदीतनं किंवा साठ्यातनं आलं, त्याला कुठनं आलं, पावसाचं आलं, कुठल्या वेगवेगळ्या ह्याच्यातनं झरणे विरणे असं करून आलं, त्याला पाऊस कुठनं पडला, समुद्रातनं पडला. इथं सोर्स कोण झाला, समुद्र, विच इज रिअल चॅनल. आणि ते सुद्धा चॅनल आहे, अजून सोर्स कडे गेलेलो नाही आहे. आत्ता लिमिटेड टू दॅट, आपण डीप मध्ये जाऊया, पण लक्षात घ्या समुद्र इज अ सोर्स नाव. तो सुद्धा चॅनल आहे, पण तिथं जायच्या आधी आत्ता एवढं लक्षात घ्या, समुद्रापर्यंत गेलो. समुद्र आणि आपल्याला ही बादली काय अगदी म्हणजे एवढं पण नाही आहे हो, मायक्रॉन पण नाही. हा, अख्ख्या समुद्राच्या हिशोबाने आपण मुंगी आहे, मुंगी, आपल्याला अशी मुंगी दिसते ना, तेवढं किती पिणार आहे आपण, लक्षात आलं. आणि अनफॉर्च्युनेटली आपण हे जे इमिडिएट बॉस क्लायंट ह्यांच्याशी फ्रस्ट्रेट राहतो. वी शुड नीड टू नो की दीज आर द चॅनल्स. ही चावी तुटले, स्टीलची आहे का ह्याची आहे, वी शुड चेंज. पाणी नाही चेंज होणार आहे, आतला सोर्स आहे ना, तोटी बदलली म्हणून आपण आता ते बदललं, पाणी तेच येते ना, बेसिनची तोटी बदलली की पुढचं कोण आहे तो बदलून जाईल हो. तुमच्या आयुष्यात बॉस बदलेल, तुमच्या आयुष्यात हे बदलेल, क्लायंट्स बदलतील, तुमच्या आयुष्यात इन्कम सोर्स सुद्धा बदलेल, पण इन्कम पैसे येणार आहेत ना. बरोबर आहे का. त्यामुळे डोक्याला त्रास नाही करून घ्यायचा, कारण आपण चॅनलकडे लक्ष देतो. इथपर्यंत ओके, जाऊया पुढे. चॅनल आहे ना अपॉर्च्युनिटी, चॅनलचं काय करायचं एवढं उद्योग घेऊन, फक्त आपल्या मनाला समजावून घेऊन झाकलं तर जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते झाकल्यावर कधीतरी ब्लास्ट होणार आहेत. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना तर डिझॉल्व्ह होऊन जाते. म्हणून कचरा झाकायचा नाही आहे, साफ करायचा आहे, क्लीनअप. ह्याला अपॉर्च्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. चॅनलची अपॉर्च्युनिटी काय आहे मग, चॅनल असल्यामुळं हे सेंटेन्स कंटिन्युअसली रिपीट करायचं. मी तुम्हाला म्हटलं याचं पोस्टर बनवून, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना तशा पद्धतीचं शेअर करेल. तुम्ही यायच्या आधी हा टॉपिक झालेला हे शेअर करून ह्याला 250 रुपीज चार्ज असणार, जसं ते ह्याच्या जाताना दाखवतो तिथे एक पोस्टर बनवलंय त्या रिलेटेड. आणि ह्याचं ब्रँडिंग तुमच्या लोगोचं वगैरे असं करताय. आता ह्याच्यात काय लिहिलं, माझ्या डोक्यात काय आलं माहितीये का, एवढं अनलिमिटेड आहे, चॅनलकडे लक्ष देतोय आपण, सो ऑपॉर्च्युनिटी ऑलवेज एक्झिस्ट असं मी रिपीटेडली म्हणत होतो, समजलं. आणि मला लिटरली ऑपॉर्च्युनिटी भरपूर दिसायला लागल्या, हातात येणार ना. आय वॉज बिकमिंग विटनेसर, पण मला बनायचं एक्सपिरियन्सर. नदी आली, हे आला, पूर आला किंवा जास्त भरली आणि नंतर कोरडी पडली, तिन्ही अवस्था मी बघितल्या नदीच्या. मी उतरलोच नाही ना, मी बसलोय कडेला, मला कसा अनुभव येणार. अपॉर्च्युनिटी, मग आय चेंज दिस, आय ऑलवेज ग्रॅब इट. मग ती माझ्याकडे यायला लागली आणि मग माझी चॉईस झाली. अपॉर्च्युनिटी 100 आहेत, मला कुठल्या 3, 4, 5 वर अपॉर्च्युनिटीवर काम करायचं. मला सगळंच खायचं नाही आहे. तुम्ही लिटरली इथे 50-60 हजार 1 लाखचं पॉप्युलेशन असू शकेल या एरियात, साधारण 50,000 1 लाखच्या आसपास. तर त्याच्यात तुम्ही कुठलाही धंदा चालू केला फूड रिलेटेड, तुम्हाला जे बेस्ट बनता येते तुम्हाला बनवता येते, आणि सगळे लोक आलं तर तुमची वाट लागेल ना. सगळी लोक नकोच आहेत, 1% पाहिजेत. 1% म्हणजे 1000, तरी तुम्ही फ्लडेड व्हाल. 1000 पब्लिक फक्त 3-4 तासात हँडल करायचं म्हणजे मॅड व्हाल. 500 पाहिजेत, म्हणजे 0.5%. 0.5% तुमची जिंदगी झिंगाला होणार आहे. तुम्ही प्लॉट घ्याल, फ्लॅट घ्याल, गाडी घ्याल, जबरदस्त. बरं, ऑपॉर्च्युनिटी केवढी मोठी असते. तुम्ही भेळचा गाडा बघितला, भेळचा गाडा केवढा मोठा बघितलाय तुम्ही आयुष्यभरात. मी एकदा सांगितलेलं, ट्रेनिंग मध्ये सांगितलं होतं मी, केवढा मोठा असेल भेळचा गाडा, किती बाय कितीचा. सगळ्यात मोठा भेळचा गाडा ना केवढा मोठा बघितलाय, जे भेळ बनवतात. किती बाय किती फूटचा असेल, एवढा. एवढाच बघितलाय सगळ्यात फेमस वाला. मी फेमस वाला जो गाडा बघितलाय तो 3 मजली आहे. 10 गुंठ्यातला, तो पण 3 मजली. तुम्ही पण बघितलाय, तुमचं लक्ष नाही. आपण सातारा रोडला जातो, कैलास भेळ.
गाडा होता तो. हो. त्याला जरा हकलल्यावर त्यांनी तिकडची जागा घेतली. बरोबर. 3 मजल्याचा भेळचा गाडा आहे. सगळं देते. बरोबर आहे ना. आणि केवढं मोठं आहे, 10 गुंठ्याची तर कमीत कमी जागा आहे ती. दत्त भेळ म्हणून मी गेलो होतो. माझा भाचा इंजिनिअरिंगला होता शिकायला, हा, इचलकरंजीला. तर दत्त भेळ, आता तो बऱ्याच ठिकाणी ब्रँचेस काढल्या त्याने. हा, ब्रँचेस काढल्या, त्यावेळी नव्हत्या. तर तो जो दत्त ते हा सांगितला म्हणून बघायला गेलो भाचा, की अरे खूप फेमस आहे म्हणून. त्याच्या पुढे 10 गाडे होते, त्याच्याकडे खूप गर्दी. आणि त्याचे टीचर त्यावेळी सांगायचे, साधारण 2013, 14, 15च्या आसपासवाली गोष्ट आहे बरं का, म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा 10-12 वर्ष झाली. ते म्हणायचे तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील फक्त, तर ते दत्त भेळसारखं गाडा उघडा, तुम्हाला पैसे मिळतील. इंजिनिअरिंग करायला कशाला आलाय तुम्ही, ते डोक्यात घालायचे सारखे. त्यामुळे ते शिका वगैरे म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने सांगा. फक्त पैसे मिळवायचे असले तर दत्त भेळ काय करतोय बघा, त्याच्याकडे कामाला लागा आणि दुसरीकडे जाऊन करा. कारण त्या दत्त भेळवाल्याकडे 2012-13ला मर्सिडीज गाडी होती. आता मर्सिडीजच आहे आणि घर नाही असं होईल का? ते चांगला प्लॉट घेतला असणार, चांगली बिल्डिंग बांधली असणार आहे. मग त्याच्यात काय खासियत होते, म्हणजे आम्ही गेलो बघायला आणि मी जसं सांगितलं ना, सो ऑलवेज कीप लर्निंग अँड नॉलेज सेशन त्यातनंच बनले. त्यांनी बघितलं देतोय कसा. आता मला एक ऑब्झर्व झालं, एक तरी ना तिथं हे देतात बघा असं एक कटोरी, आणि ते तुम्हाला खायला लागतं पटापट. ते अडकलंय तर हे झालंय, तुम्ही खाताना फ्रस्ट्रेट होता, तो नेक्स्ट पुरी देतो. मग ती फास्ट ट्रान्झॅक्शन होतं, आपल्याला ते कम्फर्टेबल हॅपी नाही होत. म्हणून मी युजली काय करतो, बनवून दे म्हणून. बनवून देताना काय होते, 6वी, 7वी, 8वी पुरी येईपर्यंत पातळ पिचपिचीत झालेली असते. प्रॉब्लेम दोघांचा अवघड आहे की नाही, तो तेव्हा पिचपिची झालं म्हणते नाही असं खावा ना. आता हे कॉमन प्रॉब्लेम आहे. बिझनेस इज अ सेवा, ही सॉल्व दॅट प्रॉब्लेम. त्यांनी सोल्युशन काय काढलं, त्यांनी ते भरून दिलं सगळं. आणि एक जो हे आहे ना लिक्विड, ते त्यांनी ह्याच्यात भरून दिलं, यूज अँड थ्रो ग्लासमध्ये. आणि तो म्हणला ना जसं पाहिजे ना तसं होता, अजून देतो पाहिजे. प्रत्येक पुरीची तशीच टेस्ट आली शेवटपर्यंत. बरं, हे 10 गाडे बघतायत शेजारी, त्यांनी नाही केलं, बघून पण नाही केलं. काहीतरी हा काय वेगळं काहीतरी करायचं म्हणून करतो. आणि दुसरं, तू देताना मालक सुद्धा स्वतः सगळ्या कामगारांना काम लावतोय, तो बघतोय कुठे कुठे गाडा एकदम चकाचक स्वच्छ, गाडी सजवले घाण असतात, पूर्ण चकाचक एकदम मॉड्युलर किचन सारखं त्यावेळी होतं. आणि तो सारखं बघत होता लोकांच्याकडे, हा काय लागलं, तिखट लागलं का, काय बरं आहे ना, कसं वाटतंय. अजून तो काहीतरी देत होता, मग काय तिखट लागलं का, हे घे शेव लगेच. इज नॉट काउंटिंग की किती रुपये पैसे दिले. भेळ दिले की सेम, भेळची परत टाईप त्याच्या वेगळी होती. ते करताना पुन्हा तो बघत होता लोकांच्याकडे, हा कशी लागते सगळ्यांना, ओव्हरऑल कशी लागते, मग लोकांची तोंड, कोण बोलतंय कोण नाही बोलत, तोंड कशी वळवतात वगैरे, त्यानुसार ही कीप मॉडिफाईंग. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी आणि पैशाला काही कमी आहे का. फक्त भेळचा करून त्यांनी मर्सिडीज घेतली होती. आणि ते त्यांचे टीचर आहेत ना, प्रोफेसर, क्लासमध्ये इंजिनिअरिंगचे सांगत होते, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे. ही मर्सिडीज कोणी घेतं, दत्त भेळवाले सुद्धा घेतात. तुम्ही त्याच्यासाठी इंजिनिअरिंग करू नका. यू शुड हॅव हायर एम, म्हणजे तुम्ही मर्सिडीज घेऊ नका असं नाही आहे. हा, तुम्ही भेळवाला घेऊ शकतो, तुम्ही तर घ्यायलाच पाहिजे ना. येस, करेक्ट. आता म्हणून मी काय लिहिलं, ऑपॉर्च्युनिटी ऑलवेज एक्झिस्ट, मला ती सुचली पाहिजे, मला दिसली पाहिजे, आणि मी घ्यायची कॅपॅसिटी बनव, असं मी नेचरला सांगायला पाहिजे कंटिन्युअसली. त्याच्याऐवजी तुमचं नाव यायला पाहिजे, तुम्ही सांगायला हवं. आणि आहे हे ह्यूज, काही लिमिट नाही आहे. मी काय म्हटलं, त्याच्यावर 10 गाडी आहेत ना, 10 लोकांचे संसार चाललेत. त्या दत्त भेळवाल्याचा बेस्ट संसार चालला, दॅट इज ओके. पण 10 लोक उपाशी मरत नाही आहेत, बरोबर की नाही. CCD वाला चालला, कॅफे कॉफी डे चालला, पण बाकीचे कॉफीवाले थोडंसं केलं ट्राय आणि गेले. पण तेवढे पॉप्युलर न होता सुद्धा काही काही कॉफी शॉप्स आहेत जे ओन ब्रँडचे आहेत, फ्रँचायसी वगैरे त्यांना बिझनेस कळत नाही, पण त्यांचं बेस्ट चाललंय, कारण तो शॉप आहे ना, तेवढं ते बनवतात मस्त, त्यांचं घर बी एकदम फंटास्टिक चाललंय. नॉट नेसेसरी बिग ब्रँड आणि IPO ला गेले ते, पण त्यांना जेवढं पाहिजे तेवढं मिळालं ना. हा 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 अर्धा दिवस फक्त मिसळ, हा, अर्धा दिवस त्यांचा वर्कशॉप आहे तिथंच. बघा, म्हणजे बघा इंटरेस्ट. हा, इन्कम टॅक्स नोटीस होय ना, मशीनचा, होय की नाही. अर्धा दिवस ते मिसळ, त्यानंतर ते वर्कशॉप. म्हणजे इंटरेस्ट आणि त्यांना
मला जे येते ते डिस्ट्रीब्यूट करायचं, डेअरिंग पण आणि इच्छा पण, दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे. अदरवाईज तो म्हणून माझं वर्कशॉप आणि मी हे कशाला काढू, असं होऊ शकतंय की नाही. चितळेबंधू मिठाईवाल्यांचं टर्नओव्हर काय असेल हा तुम्ही सांगू शकाल? नाही, लास्ट इयर त्यांचं 1700 कोटीचं टर्नओव्हर. आई शपथ, बापरे. Small cap मध्ये देऊ शकतो. बापरे. नाही, ते जास्त इंटरेस्टेड नाही आहेत तरी सुद्धा एवढा. हो. कारण त्यांचे देत नाहीत लोकं. नाही, त्यांचे भाऊ वगैरे आहेत ना, ते तेवढं आमचे पाहुणे आहेत ते. चितळे पाहुणे आहेत ते आमचे, प्रतिमाच्या साईडचे. आम्ही जाऊन आलो आता. त्यांची मुलगी इथे आहे, हे आहेत, मुलं इकडे आहेत. म्हणजे म्हणजे पुढची पिढीला असं डिस्ट्रीब्यूट करण्यासारखं जास्त नाही आहे. मिठाईचं टर्नओव्हर सुद्धा एवढा असू हो. शकतो. त्यांचं एक व्हिडिओ आलेला, बाकरवडी बनवायचं त्यांनी जापानकडून हे बनवून घेतलं मशीन. तर ते असं सिस्टमॅटिक असं येतं आणि पूर्ण बाकरवडी पॅकिंग करतं जातं फॉरेनला शो. नाही लावायला लागत. हा आता ते अल्फा लावा कुठले हा चितळेला. आणि ज्यावेळी ते संपचा जो होता बघा, की 2004-5 साली, हा की ट्रान्सपोर्ट बंद हा तर दुधाच्या गाड्या फक्त जायच्या ना, हो. त्यातून आम्ही मटेरियल पाठवायचं. म्हणजे दुधाच्या गाड्या थांबू शकत नाही ना एपीएमसीची, म्हणजे जे काही संप झालं की ट्रान्सपोर्ट त्यातून हे करायचं. त्याने एवढ्या अशा मशीन बनवल्या आता अल्फा लावायला. त्यांचं इनोव्हेशन जास्त आहे ना. एकाच मशीन मधून तुम्ही फक्त प्रोग्राम सांगायचा, 250 ग्रामच्या किती पाहिजे, अर्धा किलोच्या किती पाहिजे, 1 किलो आणि 5 किलोच्या, सगळं ऑटोमायझेशन केलं. हा, मग हे कमी केलं का वाढू ना मगाशी होतं तसं. आता हे जे आहे ना, ही आपली कपॅसिटी आहे. ह्याच्यात मी ट्रायंगलमध्ये काय लिहिलं, आपल्याला पाहिजे नॉलेज. म्हणजे हे आहे ना, हे आपल्या बकेटमध्ये येऊन का फ्लो होणार आहे. तर इलिजिबिलिटी हा पार्ट येतो, सोर्सकडे काय प्रॉब्लेम नाही. तसे तुम्ही किती मोठं बकेट ठेवलं ना तरी ते वाहणारच आहे बरं का, एवढं त्याच्याकडे फ्लो आहे. तुम्ही डबल टिबल 10 टाइम्स 100 टाइम्स जरी म्हटलं ना तरी ते भरून वाहणार आहे. पण तुम्ही बकेट समुद्र एवढं तर घेऊ नाही शकत ना तुमच्या कपॅसिटीच्या, तर ती वाहणारच आहे. हे एक डोक्यात पक्क लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, हे भरायसाठी इलिजिबिलिटी आणि वाढवायची मीन्स व्हॉट, यू शुड हॅव नॉलेज इन दॅट फील्ड. काय पाहिजे, ज्ञान, नॉलेज पाहिजे. देणार कोण, भेळ बनवायचं नॉलेजच नाही आहे त्या फील्डमधलं, काय घालायचं माहित नाही, पोहे घालायला लागला तो, कोण खाणार आहे त्याच्याकडचं, चिरमुरे घालायला हवेत ना, हो की नाही. त्यातली टेस्टला काय करायला, म्हणजे अपग्रेडेड तो करत राहिला. आणि नॉलेज हे म्हणजे त्याच्यातलं तो मास्टर पाहिजे. दॅट सेपरेट्स फ्रॉम क्राऊड, दॅट सेपरेट्स यू फ्रॉम द क्राऊड. तुम्ही स्किल्स बनत राहताना ऑटोमॅटिक खालचे जातात, कारण 90% लोक जात नाहीत. समजलं. त्याच्यानंतर हे सगळ्यात डेंजर पार्ट असते नॉलेजच. कारण तो नॉलेज आहे की नाही, हा बनवतो अहंकार. दुसऱ्यापेक्षा कमी लेखायला, तुला काय कळतंय, मी एवढं करतो, तुला डोकंच नाही आहे, असं म्हणायचे डायलॉग यायला लागले की आपल्या डोक्यात लक्ष द्यायला पाहिजे, अरे मी तुच्छ समजायला लागलोय. तर प्रत्येकजण प्रत्येकात एक्सपर्ट नसतो. आपण आपलं फील्ड सोडून दुसरीकडे गेलो ना तर लिटरली मूर्ख असतो, आपल्याला काहीच कळत नाही. समजलं की नाही. त्यामुळे ह्याला काय पाहिजे, डिवोशन, भक्ती. म्हणजे आपण ग्राउंडेड राहतो, तेव्हा नाही हे माझ्याकडनं व्हायला लागलंय, मला काही तेवढी अक्कल नाही आहे, मला एका याच्यात मी हुशार आहे, दुसरीकडे मला काही चालत नाही, हे लक्षात यायला पाहिजे. आणि हे ऍक्सेप्ट करायला हवं आपण. त्यामुळे काय होतं, आपण ग्राउंडेड राहतो कायम आणि बुद्धी शादूत राहते. बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजे कधी झटका बसेल सांगता येत नाही. मग हे काय करायचं, एवढं घेऊन हिमालयात जाऊन बसलो, काय जगाला फायदाच नाही झाला. तर सेवा डिस्ट्रीब्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी शुड डिस्ट्रीब्यूट. आपण एन्जॉय करतो, दुसऱ्याला पण मजा येते. कॉफी बनवतो राहिलो, मस्त बनवतो, आणि आपण पण पिली नाही. मग आयुष्यभरात ती क्वालिटी देऊन देव फसला त्या बॉडीमध्ये, अरे काय वापरलंच नाही. स्वतः तर प्यायचं होतं चहा, स्वतः पण नाही वापरलं, वेळ नाही, काम लागेल मला म्हणून त्यांनी स्वतःही बनवले नाही. केवढी वर्स्ट झाली. बेस्ट क्वालिटी होती, अब्जावधी रुपयाचा टर्नर होऊ शकत असता, किंवा त्याचा अब्जावधी रुपयाचा हॅपीनेस आला असता, स्वतःही वापरलं नाही त्याने. काय करायचं, ऍटलिस्ट तो स्वतः वापरली, 4-5 लोक घरी आहेत, त्यांना एन्जॉयमेंट दिली, पैसे मिळाले नाही मिळाले, बट दे आर एन्जॉईंग. बिझनेस केला तर फंटास्टिक, पण सर्विंग ॲटिट्यूड येणं गरजेचं आहे. माझ्याकडे जे बेस्ट आहे, मी काय देऊ शकतो, पैसे मिळतील नाही मिळतील डझंट मॅटर. तुमचा मेन इन्कम सोर्सनी मेजर पैसे येतात, यू शुड बी सॅटिस्फाईड. मगाशी मी म्हणालो तसं रूल फुकट नाही द्यायला पाहिजे, थोडेसे चार्ज लावायला पाहिजे, कारण ते ॲक्टिव्हिटी बंद करतं. तुम्ही याच्या आधी आमचं डिस्कशन चाललेलं, एक वर्ल्ड चेंजिंग आयडिया आहे, त्याच्यातनं सगळ्या जगाचा लोकांचा फायदा होणार आहे. फुकट वाटायला पाहिजे की नाही ती, कारण सगळ्यांचा फायदा होईल. पण तसं फुकट वाटल्यावर आहे ना, का फुकट नाही वाटायचं,
एक व्हॅल्यू राहत नाही, दुसरी कमिटमेंट राहत नाही. फुकट दिलं, समजा मी फायनान्शियल फ्री आहे म्हणून मी क्लायंटला सांगितलं आणि फुकट दिलं, तर आय एम नॉट कमिटेड. मग ते कॉल पण म्हणून करून करणार नाहीत अडचणीच्या वेळी, कारण ते म्हणणार अरे ते बिझी असतात, मग आता कुठं त्रास द्यावा. पण फी घेतली ना तर माझ्या साईडने आणि त्यांच्या साईडने काय होतं, एक बॉन्डिंग होतं. किती फी दिले महत्वाचं नाही आहे, पण एक अरे फी दिले, कमिटेड. तुमच्याकडे किती फी गेली मी विसरलो, पण 6 वाजता मला उठायला लागतं का, फी दिली ना, सगळेजण येणार आहेत. ब्रँडला नाव कोण ठेवून देत नाहीत, पैसे घेतलेत, किती रुपये घेतलेत माहित नाही, 500 रुपये दिले असते फी किंवा उलट. त्याचं काय ट्रान्झॅक्शन थोडीच आपण डोक्यात ठेवतो, पण एक कमिटमेंट आली ना डोक्यात. तुम्ही पण काय आता पैसे दिलेत म्हणजे सारखंच तो पिळून ह्याचा उद्देश नाही पिळून काढायचा, पण डोक्यात एक आहे ना. जर हे फ्री दिलं असतं प्रोबॅबली निम्मीच लोक राहिले असते का, कारण हा चाललंय बघूया, मिळालं तर बघूया, कोणाकडनं तर अपडेट घेतो, होय की नाही. एक आपण देताना एक डोक्यात आले ना विषय, अरे गेलेत, लक्षात आलं का. आणि थर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट रोल जो मगाशी तुम्ही यायच्या आधी सांगत होतो, अशी ऍक्टिव्हिटी चालू केली आणि आपल्याला वाटलं हे सगळ्यांसाठी मिळायला पाहिजे, गरीब श्रीमंतांना सगळ्यांना मिळायला पाहिजे आणि ह्यूज मिळायला पाहिजे, असं तुम्ही केलं, 24/7 तुम्ही घालवले, तर ती ऍक्टिव्हिटी नेचर बंद पाडतं. नेचरला आवडत नाही असं फुकट. चॅरिटी केली पण त्याला डोनेशन हवं, मग ती ऑर्गनायझेशन एनजीओ डोनेशनच्या बेसवर तरी पाहिजे. मी इन्कमच घेणार नाहीये असं म्हटलं तरी ऍक्टिव्हिटी 100% बंद पडणार. मग का करतो बरं नेचर असं, नेचरसाठीच करतोय ना आपण, का करतो बरं असं नेचर, व्हॅल्यू करायला पाहिजे त्याच्यात. अजून व्हॅल्यू 5 पिलर आठवतात तुम्हाला, फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, ह्या पिलर आहे ना. हा आपण अपार्टमेंटचा एक पिलर धक्का मारतोय, अख्खी बिल्डिंग कोलॅप्स व्हायची शक्यता आहे. नेचर नाही करू देणार. इकॉनॉमिकल पिलरच तुम्ही हलवत आहे. एव्हरीथिंग इज फ्री, नो ट्रेड नथिंग, बिझनेस नथिंग, ग्रोथ नथिंग, डिमांड नथिंग. काही करायचीच इच्छा नाही, का करू, नो मोटिवेशन. फायनान्शियल पिलर हलवला की अख्खं कोलॅप्स होणार, दुनिया नष्ट होईल 2 ते 5 महिन्यामध्ये. तर नो इंटेन्शन, कोणाला काहीच नाही आहे इच्छा, का करायचं, कपडे शिवायचे का शिवू, काय नाही मिळत का, इंटेन्शन मोटिवेशन काहीच नाही आहे ना. घर घ्यायचं का घ्यायचं जपानमध्ये बघितलं ना की इन्फ्लेशनच येत नव्हतं, कारण सगळं स्टेबल झालेलं. कोण घर घेणार EMI भरून, मागे जाणार ना EMI घेतला तर उलटा, मग का घर घ्यायचं, रेंटमध्ये राहतो, जे आहे ते आहे, तसंच ठप्प पडलं होतं. इन्फ्लेशन गरज होती, लक्षात आलं. तर त्याच्यामुळं हे ज्ञान, भक्ती अँड सर्व्हिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे हे तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात हव्याच. आणि ह्या तिन्हीला क्वेश्चन विचारायचा आपल्याला एक्सपोनेन्शियली. जर प्रोग्रेस होत नसेल तर यू आस्क द सेम क्वेश्चन, हे क्वेश्चन पण आहेत. दीज आर द पिलर्स. भक्ती मीन्स डिवोशनचा भाव, देण्याचा भाव, डिवोशनचा भाव. अहंकार नाही आहे तिथं. मी पोलाइटली बोलतोय, ग्राउंडेड बोलायला हवं, स्टिक टू द ग्राउंड. मस्ती आणि माजनी बोललं मला खूप येतं, तुला काय कळतंय, असे भाव यायला लागले की लक्षात यायला पाहिजे आपण मंदिरात जाऊन बसायला पाहिजे. कूल डाऊन, कूल डाऊन होय की नाही. जास्त शहाणपण यायला लागले की इथं हे कमी आहे असं लक्षात घ्या, इथं इमिडिएट हे सोडा, इथं काम करायला पाहिजे, जेवढं आलं ते इथं काम करायला पाहिजे. हे खूप महत्वाचं पिलर आहे. आणि जे सगळे हाय सक्सेसफुल झालेत ना, कधी दुसऱ्याला मापं काढताना दिसत नाहीत, किंवा जे मापं काढताना दिसतात ते आपटताना दिसतात, इन्क्लुडिंग संदीप महेश्वरी. मी त्याचे कम्प्लिटली सेशन बघायचो, एक आणि एक सुचवायचं नाही. जेव्हा त्यांच्या व्हर्बलाइज चेंज व्हायला लागलं त्यावेळी बरोबर इन्सिडेन्सेस आले दोघांच्या आयुष्यात. दोघांची गडबड झाली की नाही, ते चॅनलवर आता बघत पण नाही कोण. हो सर, केवढं मोटिवेशन. आणि मी बघितले तर जुनेच बघा व्हिडिओ, कारण यू लिव्ह द चॅनल. आत्ताचा जो व्हर्जन इज डिफरंट, बट सोर्स कुठनं आला, यू शुड वॉच ओल्ड व्हिडिओज. त्या नावाला ठप्पा नाही द्यायचा, कारण हे चॅनल आत्ता करप्ट झालंय, पण पूर्वीचे चॅनल अजून युट्यूबला जेव्हा गेलेले स्प्रेड झालेले ना, काय झालं नाही, दॅट इज डिफरंट पार्ट. विवेक बिंद्रा. त्या दोघांचं. अच्छा, हा तो. बट ह्याच्यात काय झालं, हे गडबडलं. ह्याच्यात लेटेस्ट स्टॉक मध्ये बघितलं ना, हे गडबडलं. आधी हे स्ट्रॉंग होतं, हे स्ट्रॉंग होतं, इथं गडबडलं. काय देख लेंगे यार, कर लेंगे, झालं. हे शिफ्टेड टू दिस आणि ओनली दिस, त्यामुळे अहंकार वाढला.
आणि फाईन लाईन असते, प्रत्येकाला लक्षात घ्यायचं. आपल्याकडनं असे शब्द यायला लागले ना, तेच मोजमाप आहे, दुसरं कोणी सांगायची गरज नाही. इमिडिएट मंदिरात आश्रममध्ये त्याच्यात जाऊन बसायचं, नामस्मरण करायचं आणि आठवडाभर बोलायचं नाही कोणाला. कारण आपण घाण तयार करणार आहे, ती साफ करायचं अवघड आहे. त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. माझी बॉडी आता लायक राहिलेली नाही कोणाच्या बोलायच्या, कारण मी बोललो तर काहीतरी घाण बोलतोय. आठवडाभर गप. शिवाय असलं तर एक दगड घ्या, त्याला हाणत बसा, पण जिवंत माणसाला काही करू नका. दगड बनवलेलेच असतात त्याच्यासाठी, बाय द वे, राग उतरवायला. त्यामुळे मूर्त्या पण दगडाच्याच असतात, कारण लोएस्ट चेतना असते ती दगड आहे. त्यामुळे तुम्ही गेलं ना तिथं अथांग असतं, डेड ब्लॅक होल सारखं. त्यामुळे मूर्त्या दगडाच्या असतात बघा मोस्टली. आपण जाऊन किती निगेटिव्ह बोलतो, मग ते मंदिरात जाऊन निगेटिव्ह वाटतं का आपल्याला? सगळेजण निगेटिव्ह सांगतात ना, अरे असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. पण तिथे गेल्यावर फिलिंग निगेटिव्ह येतं का? आणि ते ऍब्सॉर्ब करतं. दगड आहेच त्याच्यासाठी. जेवढा ब्लॅक रॉक असेल ना तेवढा तो ऍब्सॉर्ब करतो, जेम्सच्या ह्याच्याप्रमाणे. ओके. आणि व्हॉट इज दिस? जी जी जी. असं जी नाही आहे ते. गुरु, गॉड अँड ग्रेस, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट रोल्स इन आवर लाईफ. आपल्याला एक मेंटर, बेस्ट टीचर, गुरु कोणीतरी हवा, जेणेकरून आपल्यावर कोणतरी आहे, त्याची मेंटरशिप घ्या, त्याच्याकडे जावा आणि तो सांगेल ते करा. नाही करा हा वेगळा पट आहे, पण यू शुड हॅव समवन जो थर्ड पर्सन असेल, तो तुम्हाला कायम ग्राउंडेड ठेवेल. अरे बाबा हे चुकलंय बरं का, हे बाबा हे असं करायला पाहिजे. पटलं नाही पटलं आपला भाग आहे, पण यू शुड कीप लिस्निंग टू समबडी एल्स अपार्ट फ्रॉम युअर ब्रेन अँड बॉडी. तुम्हाला एक थर्ड अँगल मिळतो. त्यातनं फायदा होईल नाही होईल हा वेगळा प्रश्न आहे, पण ज्यांनी ज्यांनी असं केलंय त्यांचं एक्सपोनेन्शियली फायदा झालेला आहे. कारण थर्ड पर्सन आहे कोणीतरी अवेअर करायला. येस फॉर सेवा. येस फॉर सेवा. येस. गुड ऑब्झर्वेशन. हे मी ट्रायंगल लिहिला ना, एक ऑब्जेक्टिव्ह पाहिजे होता म्हणून मी फायनान्स लिहिला. वेन आय स्टार्टेड दिस ऑर्गनायझेशन, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पाहिजे म्हणून फायनान्स लिहिला. त्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या आयकॉनमध्ये ते मधलं वालं बदला. तो सेंटर ऑफ हे आहे, गॉड, गुरु आणि ग्रेस. पुढे जाऊया. ह्याच्यात आहे कुठं काय, लास्टला समुद्र आहे. आणि वी शुड फोकस ऑन मेन सोर्स, नॉट चॅनल. अनफॉर्च्युनेटली मागं आपण बोललो बऱ्याचशा मधल्या सेशनमध्ये, आपण ज्यांना देतो, पाणी दिलं एखाद्याला, सेवा दिली एखाद्याला, पैसे दिले, हो की नाही, सो वी आर लुकिंग ॲट चॅनल. हे रिव्हर्स पण आहे. त्याच्यासाठी कोण आहे आपण? त्याच्यासाठी कोण आहे आपण? चॅनल. पण आपल्याला वाटतं आपण सोर्स आहे. ही खूप मोठी गडबड होते बरं का. मी जे सेकंड आस्पेक्ट सांगतोय खूप इम्पॉर्टंट आहे. त्याने आपल्याला खूप दुःख होतं. पैसे जाऊन सुद्धा रिलेशन मेंटेन करू शकतात, दुसऱ्यासाठी काम करून सुद्धा आपल्याला फ्रस्ट्रेशन, त्रास होतो. कारण आपण आपल्याला काय म्हटलं? सोर्स. आपण विचारायला पाहिजे कोणी दिलं. जसं मी म्हणतोय ना, कोणाकडनं घेतलं सर? हा सर, वी शुड ऑल्सो आस्क. मी दिलं बॉडीकडनं, बरं बॉडी म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? मी कुठनं बनलो? आय एम चॅनल. येस. माझ्याकडे एवढं ढीग आहे का? सगळ्या जगाचे पैसे माझ्याकडे आहेत जेव्हा मी सोर्स बनेल? ऍब्सोल्युटली नो. मी एवढे घेऊन बसले, त्यात सोर्स समजतोय. म्हणजे एखाद्या छोट्याशा झरणा जो आहे तो समजतो मी समुद्र आहे. तो आटू शकतो कधी पण. त्याचा जो सोर्स आहे ना, तो थोडा भाग पुढे केला तर याचं लाईफ संपणार आहे थोडा, आणि तो समुद्र समजतो. चूक होते की नाही मोठी? अहंकाराच्या हिशोबाने समुद्र नाही समजायला पाहिजे, सोर्सच्या हिशोबाने समजायला पाहिजे. ह्याचा सोर्स आपण जेव्हा देतो, कोणाला प्रेम देतो, कोणाला गिफ्ट देतो, कोणाला मदत करतो, तर आपण काय, आपण बनलं त्यावेळी चॅनल. आणि वी शुड रिअलाइज दिस. ह्याला लक्षात यायला पाहिजे, वी आर ऑल्सो चॅनल. मी चॅनल बनतोय. मेन अबॅडनेस याच्यातनं मी एक 100ची नोट काढून दिली. जास्त अहंकार करायची काही गरज नाही आहे. अब्जावधी ट्रिलियन इकॉनॉमी हो, त्यातले 100 रुपये मी माझ्या खिशातले दिलेत असं वाटतंय मला, पण आय एम ए चॅनल. लक्षात आलं? याने काय होतं, मी तुम्हाला मागं म्हटलं होतं ना, अनकंडिशनल लव कसं करता येईल, हे झाडावर बघा वगैरे असं म्हणून, होय की नाही, किंवा दुसऱ्याला देताना. त्याला हा आस्पेक्ट होता. त्यावेळी मी मुद्दाम पॉज केलं त्याला, एक ठराविक आन्सर देऊन. पण दिस इज रिअल नॉलेज. ह्याने आपण लक्षात घेतलं ना, मग आपल्याकडनं काय होतं, दिलं आणि विसरून गेलं. गीतेत काय सांगितलंय? कर्म करा
फळाची इच्छा करू नका. याचा अर्थ कामच करू नका असं लोक कट्ट्यावर बसून म्हणतात. हा सांगतो, ह्याच्यात कष्ट करा, कष्ट भरपूर करा, हाय इंटेन्शननी सगळे नेचरचे लॉ. आणि फळाची अपेक्षा करू नका म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करा असं म्हणायचं नाही या नेचरला किंवा गीतेमध्ये. तुम्ही त्याच्या मागे लागू नका, ते येणार आहे ना. उगवलं की म्हणजे पेरलं की उगवणार आहे आणि फ्रुट्स येणार आहेत. हे नेचरचा लॉ माहित असल्यावर फ्रुट सारखे कशाला बघायचे, कधी आलं कधी आलं. बाय प्रोडक्ट येणारच आहे, दॅट इज नेचर्स लॉ. नेचरचा लॉ म्हणल्यावर जास्त विचार करायची गरज नाही. तुमच्या हातात काय ते करत बसायचं. वाट बघण्यापेक्षा वाट बघितली केलं काय, नेमकं काहीच नाही केलं ना थोडक्यात. त्यापेक्षा पेरत राहा, उगवत राहा, संगोपन करत राहा, फ्रुट्स तर येणारच आहे. एक्झाम्पल म्हणजे एखाद्या ना क्लायंटला काम करायला लागलं. तुला आता माहिती आहे की क्लायंटला काम केलं रेव्हेन्यूच्या सोर्स प्रमाणे प्रत्येकाचं एक बिझनेस मॉडेल आहे. तुझ्या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एवढे क्लायंट केले की एवढे दर महिन्याला येतात. दर महिन्याचे दर मंथली इन्व्हेस्टमेंट येईल, लमसम एवढी येईल. हा तुझा स्वतःचा एक रेशो बनलाय की नाही त्या सॉफ्टवेअरमध्ये बघितलास तर. नंबर ऑफ क्लायंट्स, दर महिन्याची इन्व्हेस्टमेंट. SIP पर्पजली म्हणत नाही कारण ते प्रोडक्ट ओरिएंटेड होतं. वी शुड नॉट थिंक प्रोडक्ट ओरिएंटेड. जे महिन्याला काही इन्व्हेस्टमेंट येते डिवायडेड बाय नंबर ऑफ क्लायंट्स. तुला कळलं ना, दर महिन्याला एवढे पर क्लायंट एवढे येतात. त्याचे AUM काढला लमसम. माझ्या प्रत्येक क्लायंटचे ऑन अन ॲव्हरेज किती आहेत, तर तुझा रेशो स्वतःचा झाला ना. तुझ्याकडे 100 क्लायंट आले तर एवढे दर महिन्याला येतात, एवढे तुझं ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट होते. मग रिप्लिका केला 100चे 200 करायचं तुझ्या हातात आहे. त्यांचा AUM हातात नाही, ते किती इन्व्हेस्ट करणार माहित नाही आहे तुला. बट तुझं डेटा लक्षात आला ना. तुझ्या हातात काय आहे, क्लायंट ऍड करायचं. त्यांची इन्व्हेस्टमेंट कशी आणू शकणार आहेस तू समजावून शकणार आहेस. तू त्याला समजावून सांगू शकणार. पाणी पी म्हणून फोर्सफुली धरून बुडवू शकत नाही ना. तू वर्णन करू शकतो काय होईल चांगलं, कसं होईल, तुझे गोल कसे अचीव्ह होऊ शकतील किंवा तुझी जी काही मेथडॉलॉजी असेल त्याप्रमाणे. पण आपण त्याला फोर्सफुली पाणी नाही पाजू शकत. पण सर्वे काय सांगतो, इफ यू टॉक टू 100 पीपल तुझा डेटा असा येईल. समजलं? म्हणजे 100 क्लायंट्स ऍड केल्यानंतर तुझी मंथली इन्व्हेस्टमेंट एवढी असणार आहे लोकांची तुझ्याकडे, आणि सगळ्या मिळून एवढा AUM तू मॅनेज करत असणार आहे. हा तुझाच डेटा करणार. माझा डेटा तुला उपयोगाला नाही आहे, कारण माझं वे ऑफ वर्किंग वेगळं आहे कम्प्लिटली. पण लक्षात आलं मी काय म्हणतोय. मग आता इनपुटकडे तुझ्या हातात काय, क्लायंट ऍड करायचं. कारण डेटा तुझा निसर्गाने प्रूव्ह केलाय ना, तू नाही केला प्रूव्ह. ऑटोमॅटिक तुझा पॅटर्न तुला कळला ना डेटाच्या हिशोबाने. लक्षात तुझ्या हातात काय आहे, कर्म म्हणजे तुझं काय झालं, क्लायंट वाढव, भेटेल त्याला सांगणे, तुझ्या हिशोबाने काय असेल ते तुझ्या डोक्यात काय, ह्या वर्षात एवढे क्लायंट ऍड व्हायला पाहिजे. मग रेव्हेन्यू किती येईल, हे किती, ते सगळं सेट आहे ना. समजलं? फोकस पैशावर नाही, कामावर पाहिजे. ऍब्सोल्युटली. काम जास्त केलं आपण काय जास्त करू शकतो, आपण व्हॅल्यू ऍड काय करू शकतो, त्याला बेटर काय करू शकतो. एखाद्याने पैसे काढले तर त्याला जाऊन बसायचं, बाबा का काढलेस, मागं लागायचं नाहीये. आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड वाय ही लेफ्ट. ते झालं काम, ते झालं कर्म. मग ते लक्षात आलं, बाबा मार्केट पडलं म्हणून आलं नाही. मग लक्षात आलं पाहिजे मार्केट पडल्यावर आपण फोन केला. मध्ये इंट्रीमला केलं असतं तर मार्केट पडल्यावर तो रिलॅक्स राहिला असता. उलट मार्केट पडल्यावर पैसे काढून घेतल्यानंतर तुमचं नुकसान काही झालं नाही, त्याचं झालं. लॉसमध्ये काढलं ना. 5 वर्षांचे डबल झाले असते नाही का. डबल पण नाही झाले आणि एफडीत गेला. बिगेस्ट लॉस, आयुष्यभराचा लॉस. चूक कुणाची, आपली. त्याला मध्ये मध्ये युद्ध नसताना गीता सांगायला पाहिजे होती. युद्ध झालेलं नाहीये चालू, काय मध्ये मध्ये गीता सांगायची रिलॅक्स असताना. तुमचे क्लायंट काय सगळे अर्जुन म्हणून येणार आहेत का, अरे समझाओ मेरे को, मुझे बहुत ये हो रहा है. याला मार्केट खालीवर होतंय, बॉम्ब चालले आणि तिथे कुठे गीता सांगता, होय की नाही. कारण शत्रू कोण आहे त्याच्यावर आहे ना तुमची गीता. आता ते पाकिस्तान सारखं असलं तर मला पहिला कृष्णाला उडवा, रॉ एजंट मध्ये मेनला उडवा, असंच विचार करतात ना हे गुप्तचर यंत्रणा. पलीकडे कौरव होते म्हणून त्याने ऐकून घेतलं, भीष्म होता तरी म्हणून. तो दुर्योधन म्हणत होता, हे आता चान्स आहे दोघांना करूया गेम. हा धनुष्य धरायलाच तयार नाही आहे आणि हा त्याला समजावून सांगत बसलाय. बेस्ट आहे ना, युद्धात जाऊन विषय मोकळा करा. भीष्माने सांगितलं, जर गप तुला अक्कल नाही आहे, तू सांग, कृष्ण म्हणतोय ते बरोबर आहे, जरा थांब, आपण पण ऐकूया. अदरवाईज पलीकडची पार्टी जर तशी असती तर कोण ऐकणार. आता क्लिअर झालं बरंचसं.
तसं सेम आपल्या हेल्थ बिझनेसमध्ये आपण काय करू शकतो, आपल्या हातात काय आहे, व्हॉट कॅन आय डू बेटर, हे आपण करत राहायचं. त्याच्यावर आपला कंट्रोल आहे, त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं. आपला जो सर्विंग एरिया आहे तो बेस्ट केला ना, पीपल बाउंड टू कम. एकदा आलं की रिटेन्शन होणार. ही फॅसिलिटी बेस्ट करायची आहे आपल्याकडे जी आहे ती एक्सपिरियन्स बेस्ट करायचा आहे. लक्षात आलं. फॉरगेट तो क्लायंट आपल्याकडे राहील और नाही राहील, मग काय करायचं बरं. नो, वी आर increasing our eligibility. They are helping us to grow and handling capacity, how to handle in bad situations. They are telling us either you fail or success, no problem. He will live, but he will live with the experience ना. Next time तसा प्रोग्राम तो you know the script, just you have to throw. ते स्क्रिप्ट तयार करायला आले नाही का डायरेक्टर म्हणून. तुम्ही स्वतःहून नाही बनवत आहे, मग समबडी नेचरने कोणाला तर पाठवायला पाहिजे का नाही, बिकॉज इज वर्किंग थ्रू चॅनल. अंडरस्टूड दिस. येस. ही इज ओनली वर्किंग थ्रू चॅनल. एक्सपिरियन्स कुठून आणणार. तुमची बायको देणार, तुमचा मुलगा देणार, ते तर छोटे आहेत. कोण देणार तुम्हाला एक्सपिरियन्स. कस्टमर देणार, क्लायंट देणार. कस्टमर नाही म्हणायचं, क्लायंट म्हणायचं. कस्टमर असतात जे बिग बाजार डीमार्ट मध्ये जातात, वॉक इन गो आउट फिनिश. क्लायंट्स मीन्स कनेक्टेड ऑलवेज. आपल्या ते क्लायंट असतात. कस्टमर म्हणजे येतात जातात, माहीत नाही कधी आले कधी गेले, ओपन केले किती आले माहीत नाही. क्लायंट्स मीन्स नो इच अदर. क्लायंट आणि कस्टमरचा गुगलवर टाक पाहिजे तर डिफरन्स येईल. त्यामुळे आमचे जे खूप मिनिंगफुल सांगितलं तुम्ही. जबरदस्त. आपल्या माइंडसेटमध्ये आहे ना, लक्षात आहे. कस्टमर म्हणजे जाणार आहे, कधी येऊन जाऊ शकतो. क्लायंट्स मीन्स इट्स अटॅच्ड, परमनंट, कंटिन्युअस सर्व्हिसमध्ये आलो. त्यामुळे आमचे क्लायंट ऑफिस काहीच नसतं. फार 600 मध्ये 2 क्लायंट गेलेत लिटरली. 650 मध्ये 2 क्लायंट सोडून गेलेत आत्तापर्यंत. म्हणजे सोडून गेलेत त्यांना परत आपण एंटरटेन नाही केलं. ते 2 वर्षानंतर यायला तयार आहे. मी आपल्या इंटरनेट ट्रेनिंगमध्ये मी मेसेज पण दाखवला होता. नाऊ आय वॉन्ट टू स्टार्ट. म्हटलं आपण एकदाला बंद केली सर्व्हिस की पुन्हा चालू नाही करत. मेसेज आहे माझ्याकडे. ॲरोगन्सी नव्हे. तुला एकदा डिवोर्स द्यावा वाटला ना, मग तुझ्याशी रिलेशन कशाला करू मी परत. तुझ्या डोक्यात मी कायम डिवोर्सचे थॉट आहेत ना. माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर मी प्रेम करत राहीन की नाही, का ज्याच्या आहे त्याच्या मागे लागत बसायचं. बरोबर आहे ना. आणि जग पडलं ना, त्याला ॲडवायझर पडलेत ना, तुझ्या सूटवाला तू घे ना. असं नाही की बाबा मी सोडलं म्हणजे तुझं बुडणार आहे. पण तुझं आणि माझं जमत नाही, मग का फ्रिक्शन घ्या. मी थॉट का बाळगू. त्याच्यापेक्षा 10 लोकांना जे जमत नाही आहे त्याला घेतो ना मी, आणि त्यांना देतो, त्यांचे ब्लेसिंग्स घेतो, त्यांना टाइम देतो. मी एकालाच सेल्स करून मी कुणाला जाऊन झेंडा लावणार आहे. आय विल गेट फ्रस्ट्रेटेड ना. लिव्ह इट. लिटरली सोडा. मजा आहे ना. तुम्हाला हे कोणी सांगणार नाही. सगळेच म्हणणार सेल्स क्लोज घ्या, ओढा, तुमचा अहंकार टाका खड्ड्यामध्ये घ्या. यू शुड रिस्पेक्ट युअर नॉलेज अँड युअर सर्व्हिस अँड लेट अदर्स ऑल्सो डू द सेम. अँड यू ऑल्सो हेविली रिस्पेक्ट देअर मनी. 500 रुपयाची 100 रुपयाची असावी त्याचा काही फरक नाही आहे. 2-3 हजार रुपये कमवतो, त्यात कमवतो, पर्सेंटेज बघा किती इन्व्हेस्ट करतो. वी शुड व्हॅल्यू फॉर मनी. म्हणून आपल्या क्लायंटला बायफरिकेशन आम्ही नाही केलेलं, किती रुपये देतो, कारण त्याच्या हिशोबाने ते सॅटिस्फाईड आहे. त्याच्या फायनान्शियल रिटायरमेंट प्रत्येकाची वेगळी गोष्ट आहे, हो की नाही. त्यामुळे सेम तुम्हाला सांगतो, अगदी सेम वेळ घालवतो आपण त्याच्यात, आणि पैसे तेवढे मिळतील याची गॅरंटी नसते. किती रुपये देतो माहित नाही ना आपल्याला. ओके. त्याच्यात काही लिहिलं नाही, पिक्चर लिहिले, पण 1000 वर्ड्स टॉक्स 1 पिक्चर. धन्यवाद का द्यायला पाहिजेत, लक्षात आलं तुम्हाला है ना. वी शुड बी ऑलवेज ग्रेसफुल, ग्रॅटिट्यूड आणि अंडर द ग्रेस. हा शहाणपणा आहे, खरं सांगतो तुम्हाला. फुल ब्रेनी पर्सन असला ना तर तुमचा शहाणपणा असा आहे की ग्राउंडेड राहावा, भक्तीमध्ये राहावा. काही आपल्याकडे डोक्यावर काही येत नाही. केलं तू, चांगलं केलंस वाईट केलं, मी तुला बोट दाखवणार आहे, असं आपण नेचरला सांगतो. त्यामुळे आपण मेंदूत रिलॅक्स राहतो. काही मी असं सांगितलं तसं वागलं ना, तुम्हाला काही आयुष्यभर गोळ्या लागणार नाही. बीपी शुगर बिगर काय नाही होणार. आणि यू शुड लिव्ह इन टू अबॅन्डन्स स्टेट. आपण गेल्यामुळे कोणाला काही फरक पडत नाही, फक्त आपल्याला पडतो.
खरं तर मी पण आता इथे मला एक्सपिरियन्स घेतला जेव्हापासून मी कोर्स चालू केला ना, हा की असं एकदम शांत किंवा समजा काही इश्यूज आले तरी सुद्धा आपल्याला कसं वी आर थिंकिंग अबाउट द सोल्युशन. थोडं काहीतरी असं करा म्हणजे आहेत अपॉर्च्युनिटी आहेत करू शकतो. इतर काही इश्यू आहे म्हणून बाबा ते सोडून देऊन आपण पुढे जाऊ शकतो असं एक ॲटिट्यूड झाला तयार, माइंडसेट झाला तयार. फंटास्टिक, बेस्ट. तुमचं एकदा टेस्टिमोनी सगळ्यांचंच ना सेपरेट रेकॉर्ड करूया. मी क्वेश्चनर देईल, तुम्ही आपलं तुमचा एक्सपिरियन्स सांगा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सरांसारखं मला पण एक्सपिरियन्स आला की आपलं चिडचिड होते किंवा तुम्ही सांगितलं तसं कंट्रोल कसं करता येईल आणि शांततेमध्ये ठीक आहे खरं तर नाही शांत बसायचं जास्त आऊट चालत होतं. संदीपजींचा पण एक्सपिरियन्स होता. 4-5 वेळा त्यांनी सांगितलं तुमच्या घरात काय सांगत होते. इफ यू आर ओके टू शेअर देन शेअर. तोंडात पाणी होतं. हा कुठला सांगू म्हणजे आपण बरंच डिस्कस नाही, ह्याच किस्सा तुम्हाला आता घरात फीडबॅक आलेला ना की तुम्ही आजकाल शांत राहता वगैरे अशा रिलेटेड. एक असं आहे की शांत म्हणजे डल नव्हे, डल नाही, अग्रेसिव्ह, पोलाइट. कामाच्या बाबतीत फारच असं सांगता फार अग्रेसिव्ह आहे. फार म्हणजे माझा टॅट फार कमी आहे. कुठल्याही 3 तासात मी गोष्ट कम्प्लीट करतो एवढं. म्हणजे आम्ही एनजीओच्या प्रोसेस बद्दल तर एवढं होतं की म्हणजे लिटरली मी एवढं चिडायचं की मी तर नाव नाही सांगत त्यामुळे त्याला सगळं माहिती आहे. तो म्हटलं की हे होणार नाही. मी म्हटलं होणार नाही आणि त्यांनी इनडायरेक्टली त्यांचं आणि अजून एकाचं नाव घेतलं की त्यांचं दुसऱ्याचं नाव घेतलं. म्हटलं तुम्ही सांगा की ते तुम्हाला शिव्या घालतायत. म्हटलं तुम्ही नावं घेतलीत म्हटलं आणि दुसऱ्या यांनी केलं ते म्हटलं की शांत जाऊन हे केलं. म्हटलं की त्यांच्याकडे सगळी प्रोसेस आहे. म्हटलं आज जर हे नाही काम झालं म्हटलं रेकॉर्ड माय कॉल म्हटलं उद्या येऊन नाही मारला म्हटलं मी तुम्हाला तर सांगा म्हटलं यू कॅन एन्क्वायर एनिथिंग आणि मी याच्याशी डिस्कस केलं. मग हे म्हटलं हे मुलं ते लोक त्याने त्या दिवशी मला 17 कॉल केले आणि त्या अपर्णा मॅडम सांगितले की सर एनओसी तुमच्या घरी पाठवू कुठे. त्यावेळी माझी फारच चिडचिड व्हायची. नंतर मी असं डिस्कस करत गेलो हे केलो मग मी एवढं मग म्हटलं ठीक आहे काम तर झालं हॅपीनेस एवढा कॉम्प्रोमाइज झाला. मग आमचं डिस्कशन व्हायचं आम्ही सारखंच जायचं यायचं. त्यामुळे मी छान गेलो की माझं बघा मी बाहेर पुढे गेलो की त्या दिवशी पण हॅपीनेस तुमच्या घरातल्यांनी फीडबॅक दिला म्हणत होता ना. 90% जवळपास शांत होता. आपण काम होत नाही असं नाही. काम तर प्रोडक्टिव्हिटी वाढणार, स्पीड वाढणार. नाही सांगायचं 2 दिवस नवीन स्टाफ आले चांगले त्यामुळे इमिजिएट त्याच्यावर काम करा मी डुळे तर ते एकदम एवढे प्रॉम्प्ट भेटले की ते पावणे झाला येते. ओके आणि जायच्या वेळेस मी परत काल मुंबई जाऊन आलो. रात्री उशीर झाला मग सकाळ 1:30 परत 3 कंटेनर आले ते मग स्वस्त मध्ये भेटले. मग मी परत अजून एक बुक केले पडते तर हे झालं. पण आता मी कसं झालं की कोर्स सगळा इकडे आता शिफ्ट करतो त्यामुळे ते पण डिस्कशन गुड. आणि कोलच्या बाबतीत ते परत झालं पण यांचा भक्ती मार्ग आहे ना तो जबरदस्त आहे. आणि सरांच्या मग मी ते जाऊन आलो. हॅपी थॉट्स एकदा रिपीट करा मात्र. तर त्याविषयी मी एकदा सांगणार आहे. महास्मरण शिबिर म्हणजे काय आहे नेमकं त्या रिलेटेड मी बोललो नाही. अर्धा तास लागेल. मी बरं शांत झालो. शिबिर म्हणजे काय आहे आणि का करायला तर मला अर्धा तास लागेल. कारण असं फक्त करा वगैरे सांगण्यात मी कधीच करत नाही. तुम्हाला माहिती आहे होय की नाही. फोर्स तर नाही आहे. मी माझा अनुभव सांगेन. माझ्या आयुष्यातलं काय अनुभव झाला मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. बट अप्लाइड तेजज्ञान फाउंडेशन हे मी सांगेन. एक नॉलेज आहे आणि मी वापरलं काय मला काय फायदा झाला हे लक्षात आलं. जाऊया पुढे. त्याच्यात काय क्वेश्चन. चॅनल अँड सोर्स. चॅनल बघितलं आणि रिअल चॅनल बघितलं. आता व्हॉट वी आर गोइंग टू सी चॅनल अँड सोर्स. चॅनल काय असतं. इन्कम. पहिला चॅनल काय दिसतो कोण कशासाठी काम करतं बरा. सगळ्यांचं जर बघितलं कशाला काम करतो यार फुकट काम करत नाही पैसे मिळायला पाहिजे. सो इन्कम इज अ चॅनल विथ थॉट. आज थर्सडे आहे का काय आलं. हा अरे थांबू काय काय येतं ऐकवात म्हणून मी आल्यावर विचारतो ऐकत होतस का मिस नको व्हायला काय.
सो इन्कमचा सोर्स काय आहे? चॅनल. इन्कम हे सोर्स वाटतं, पण आहे चॅनल कशासाठी बाबा? कुठून येतं? कुठून येतं? बिझनेस और सॅलरी. सॅलरी. बिझनेस इज बिझनेस बट इन्कम इज इन्कम. दोन्हीचा वे वेगळा आहे. पण आला काय आत? पैसेच आले ना. फक्त सॅलरी वाटायला वाटतंय बिझनेस चांगला, बिझनेस वाटलेला वाटायला सॅलरी आली असे बरं झालं असतं ना. काय झंझट करतोय. इन्कम इज इन्कम. इन्कम आला कुठून? बिझनेस कोणाकडनं आला? वर्क फॉर क्लायंट और कंपनी. ये जाऊन ये लगेच. तुला एक कानात माईक देतो. हे स्पीकर. सो इन्कम आला बिझनेस मधून. बिझनेस कुठनं आला? वर्क फॉर क्लायंट और कंपनी. बिझनेसमॅन क्लायंटसाठी काम करतो आणि एम्प्लॉई कंपनीसाठी काम करतो. आपल्याला वाटतं कंपनी इज अ सोर्स. देन तिथनं क्लायंट वर्क फॉर समवन, ज्याच्यासाठी देतोय, ज्याच्यात तिथे जॉबला आहे, ते कोणासाठी तर काम करतायत ना अगेन. बरोबर आहे का? तो सोर्स आहे. मग चॅनल आहे. कंपनी पण चॅनल झाली, जी की सोर्स समजत होतो. आता क्लायंट आणि क्लायंट जो काम करतो सगळ्यासाठी, दॅट वर्क्स फॉर प्रोग्रेस इन द वर्ल्ड. तो क्लायंट कशासाठी काम करतो बाबा? का बनवायला लागलाय? मोबाईल बनवतोय काय? फोन बिन लावायचे, गप्पा मारत का करतोय? फीचर्ड फोन पण ओके होता ना, कॉल आणि कम्युनिकेशन वॉज द ऑब्जेक्टिव्ह वेन टेलिकम्युनिकेशन स्टार्टेड. आता केवढं इव्हॉल्व्ह झालं. इव्हॉल्व्ह झाल्यावर काय आलं? दॅट्स वर्क टू प्रोग्रेस द वर्ल्ड. त्याचा थॉट काय आहे? नवीन बनवूया काहीतरी, अजून काहीतरी करू. एरोप्लेन आहे तर ड्रोन बनवूया. ड्रोन आहे तर अजून काय बनवता येते का? ड्रोन बाईक बनवता येते का? सो ह्याचा कॉज काय आहे? बेटरमेंट. वर्ल्डला बेटर बनवायचं. समजलं? हाच थॉट असतो. नंतर बिझनेस आयडिया होते, हा वेगळा पार्ट आहे. पण प्रोग्रेसचा थॉट येतो, हा सोर्स आहे. हा सोर्स आहे असं वाटतं. कशाला करायची प्रोग्रेस? चाललंय बरं, चाललंय ना. जाऊन कुठे जाणार आहे पुढे? होय की नाही? काय करायची प्रोग्रेस? तर डिफॉल्ट थॉट असतो मोर कम्फर्ट. मला केअर काढून आईला वगैरे पाठ दुखते, आता म्हातारी झाली, त्यावेळी तरुण होते, आता नाही होत, मग काहीतरी करायला हवं. मग लांब झाडू आले, एक बाहेर केरसोणीच्या ऐवजी. मग त्याच्यावर अजून कम्फर्ट म्हणजे ते मशीन व्हॅक्युम क्लिनर आलं. आता रोबोट क्लिनर आले. कम्फर्ट. व्हाय वी आर थिंकिंग इन दॅट वे? कम्फर्ट. कोणाला तरी आपल्या लव्ड वन्सला किंवा स्वतःला त्रास होतोय म्हणून आपण तो गोष्टी करतोय. इट्स अ डिफॉल्ट. मोर कम्फर्ट. अजून काय? मोर कन्व्हिनियंट. लॉक लावलं, सारखं लॉक बंद पडते वगैरे, मी मोबाईलवर केलं, कुठेही बघितलं, मी लॉक केलं, कोण आलं बघितलं. कन्व्हिनियंट. तिकडे धड पळत येणार आहे, लॉक लावले की नाही माहित नाही. स्विच केलं, बघितलं, लॉक अनलॉक कळतंय. पुढे जाऊन आता ह्याचेच लॉक होणार आहेत सगळे, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक, वायफाय कनेक्टेड. हे विसरून जाणार आपण. असले चावी बिवी मिळणार नाही कुठेतरी, अँटिक म्हणून ठेवावं लागेल ते आता 200-500 रुपयाला ते 1 लाखाला जाईल अँटिक. जपून ठेवा बरं काय निश्चित. सो मोर सॅटिस्फॅक्शन, मोर हॅपीनेस. का करायचं हे? मोर सॅटिस्फाईड, मोर हॅपी. काहीतरी कन्व्हिनियंट होईल, फ्रिक्शन होते, मोर कन्व्हिनियंट. कशाला करायचं एवढं सगळं? हा वाटतोय सोर्स. बघितलं का? हा सोर्स वाटलेले ते सगळे चॅनल बनले. लक्षात येते? अजून मेन सोर्स कडे गेलेलो नाही आपण. इज दॅट मच डीप. आपण प्रत्येक थॉट प्रोसेसमध्ये तसं करायला पाहिजे. का सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे बाबा? तर डिफॉल्ट हा नेचरची डिमांड असते. नेचर तुम्हाला गप्प बसू देत नाही, नेक्स्ट पुश करत असते. नेचर इज प्रोग्रेसिव्ह. नेचरचा लॉच आहे प्रोग्रेसिव्ह. थांबत नाही, पाणी फ्लो होतं. समजलं? काहीतरी हालचाल होणारच. इकडनं तिकडनं काहीतरी गडबड करणार. शांत नाही बसत नेचर. प्रोग्रेसिव्ह हा डिमांड आहे. का होतं बाबा? त्याला म्हणतात सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट. हे ऐकलंय का तुम्ही? सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट ऐकलंय शब्द? कोणी ऐकलाय? नाही ऐकला कोणी? शब्द माहिती नाही. सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणजे एखादं झुरळ आहे ना, आता त्याला मारायसाठी गेलं, त्याचा इन्शुरन्स नाही, त्याला फॅमिली काही जपायची नाही, आणि पुढे काही प्रोग्रेस नाही करायचा, आणि त्याला काही हा थॉट पण नाही आहे की आपण घेऊन जाणार आहे म्हणून पळायचं आहे, माझी काहीतरी अंडी ठेवली ती जपायची म्हणून तर जगायला पाहिजे. नो. ते डिफॉल्ट प्रत्येक जीवाला, लिव्हिंग जो हे आहे ना, लिव्हिंग बिईंग जे आहेत
त्यांना सर्वायवल म्हणजे वाचवणं, आपला जीव. सर्वायवल म्हणजे वाचवणं, हा त्याच्या डिफॉल्ट थॉट टाकून दिलेला आहे. कुणी सुद्धा ससा पळायला बघतो हार्ट फेल होईपर्यंत, पण पळत राहतो, वाचवायला बघतो. अरे वाघ आहे, कितीतरी माझ्या 10-12 फ्रेंड्सना खाऊन गेलाय, मरायला लागेल, ये काम, असं नाही म्हणत कोण. ट्राय टू सेव्ह, ट्राय टू फाईट, सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणतात. हे प्रत्येकाकडे असतं. डिफेन्स करणं, आपली बाजू मांडणं, मी जगायची हे तयार करणं. किती जरी शिव्या खाल्ल्या तर नाही माझं हे बरोबर आहे, कुठनं येते? सर्वायवल इन्स्टिंक्ट, डोक्यात डिफॉल्ट भावना आहे, ती आपली चुकीची नाही आहे. दॅट इज रिक्वायर्ड. आपण पडायला लागलो, पटकन धरतो, काहीच विचार केला नाही आपण, बरोबर आहे की नाही? पटकन पकड, ही सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे. सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्रामड चिप घातले तुम्हाला डोक्यात. हे सर्वायवल इन्स्टिंक्ट कळलं? स्वतःला वाचवण्याची ही डिफॉल्ट वृत्ती अँड रिप्रोडक्शन, आपली प्रजाती वाढवणे, हे डिफॉल्ट आहे. हे मग प्रत्येक लिव्हिंग बिईंग मध्ये तेच आहे. ते बिया फेकतात किंवा रिप्रोडक्शन होतं, किंवा हे अंकुर जातात दुसरीकडे, त्याच्यात मग फलित होतं, हे की नाही? हे रिप्रोडक्शन आहे. काही डेड गोष्टी ज्या आहेत, ज्याला पंच महाभूत म्हणतो, 5 एलिमेंट्स, ते तेवढे रिप्रोडक्शन नाही आहेत, ते डिफॉल्ट आहेत. दॅट इज अ रॉ मटेरियल ऑफ इट. ते आपण पुढे बघूया. ते सोडून सगळं रिप्रोडक्शन मध्ये येतं. अजून आहे रिप्रोडक्शन, वाटतं दॅट्स हाऊ द वे नेचर वर्क्स. बरं, एवढंच करायचंय, पुढं काय? गिव्हिंग टू द नेचर. म्हणजे याच्यात लास्ट कुठं आलो आपण? नेचर. ऍक्च्युली आपण कोणाशी डील करतोय? आपल्याला वाटतं इन्कम जनरेट करतोय, पण हा जो चॅनल आहे, हा सोर्स बनतोय, हा वाटतं चॅनल आहे, सोर्स वाटला, तो ऍक्च्युली चॅनल होता. आणि व्हॉट इज द बेस? वी आर ऍक्च्युली डीलिंग विथ नेचर. वी आर गिव्हिंग टू द नेचर, टेकिंग फ्रॉम द नेचर. बाकी सगळे चॅनल आहेत. वी शुड नॉट फोकस. एखाद्याने दाढी वाढवलंय, गुळगुळीत आहे, टक्कल पडलंय, पांढरे केस आहेत, काळे आहेत, झुपके केस आहेत, झिपरे आहेत, कुरळे केस आहेत, ऑल आर चॅनल्स. वी आर ओनली डीलिंग विथ नेचर, रिसिव्हिंग फ्रॉम नेचर. मग आपल्याला मधल्या चॅनलचा काय फरक आहे का? वी शुड फोकस ऑन नेचर. नेचर अनलिमिटेड आहे, सगळ्या गावाचं करते, माझं काय वाईट केलं, मला पण चांगलं करणार ना. आय एम ऑल्सो पार्ट ऑफ नेचर ना. इंटरेस्टिंग, मजा आली? अजून व्हायचंय. फोटो काढा, पुढे जाऊया. सो यू नीड टू फाइंड ऑलवेज वेदर इट्स अ चॅनल ऑर सोर्स, यू विल गेट द आन्सर. आणि तुमची जे पातळी आहे ना, रागाची, एक्सपेक्टेशनची, सगळी न्यूट्रल होऊन जाईल. यू आय एम डिलिंग विथ नेचर. सो चॅनल, तोटी काय मी आज आहे, ही तोटी आहे, किंवा ती नळ जो आहे तो दुसरा आहे. आय एम नॉट रिलाइंग ऑन एनीवन. इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामुळं बिझनेसमध्ये, एम्प्लॉयमेंटमध्ये अल्टिमेट कॉन्फिडन्स येतो. ह्याच कॉन्फिडन्सनी सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये मला जसं पाहिजे तसं वागलो. नॉट ॲरोगंटली. मागची स्लाइड आहे ना, ज्ञान भक्ती सर्व्हिसेस, इन दॅट सेन्स. पण मला कोणी फोर्स नाही केलं, बिकॉज मला जे इन्स्टिंक्ट वाटत ते मी करतो. मी नाही करणार आहे, कारण मला माझ्या गोलला, प्युरिटीमध्ये कुठं बसत नाही आहे. तिथे काहीतरी करायला लावतात, तर माझी प्युरिटी का खराब करून घेऊ? तुम्हाला कोणाला बॅड करप्ट सेल करायचा आहे, यू डू. मी नाही करणार आहे, मला डाग नाही लावून घ्यायचा ना. आय डिसाइड, माझ्याकडे चॉईस आली. ओके, अगेन अजून डीप जाऊया, जायचं का? बस झालं, जाऊया ना. आता तुम्ही रूम मध्ये राहणार नाही आहे. या आजूबाजूला काय दिसतात? झाडं. झाडं वाटतो आउटकम. झाडाच्या वर काय येतात? फ्रुट्स. दॅट इज रिप्रोडक्शन. फ्रुट्स हे वाटतं आउटकम, चॅनल. ते सोर्स नाही आहे, ते चॅनल आहे. सोर्सला फ्रूट लागतात कुठं? ब्रँचेस ऑफ द ट्री. ब्रँचेस म्हणजे हे फांद्या. त्या फांद्या कशाला असतात? झाडाचा ट्रंक, हे बघा, हे खोड, बुंदा, त्याला हे झाडाच्या हे आहेत फांद्या. म्हणजे आहे काय? हे सगळं कंट्रीब्यूट कोण? हे ओझं कोणावर आहे? यांनी होल्ड केलंय. त्यांनी झाडाच्या बुंदा जे आहेत ना, ते कोणी होल्ड केले? हे रूट्स आहेत तिथे खाली जाणारे, त्यांनी पकडून धरले आणि ते लांब लांब पर्यंत आहे. जेवढं झाड वर असतं ना,
त्याच्या डबल दीडपट ते दुप्पट कमीत कमी रूट स्प्रेड असतात. जेवढी बिल्डिंग असते त्याच्या खाली तेवढं फाउंडेशन मजबूत लागतं. रूट्स हे वाटणार, रूट्स फ्रुट्स कुठनं आले, रूट्स कडनं आले असं वाटतं. इथपर्यंत लक्षात आलं. पण रूट्सचं काय, न्यूट्रिशन आणि फोटोसिंथेसिस जो आहे ना, त्याच्यामुळे ते बनतं सगळं. फोटोसिंथेसिस म्हणजे सूर्यप्रकाश पडलं की ते हे घेतं, हिरवं बनवतं आणि मग स्वतःचं अन्न बनवतं. त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. ओके. आणि ते न्यूट्रिशन कुठे गोळा करतं खाणं. ते कुठून गोळा करतं, त्याचा सोर्स काय? दीज आर द 5 एलिमेंट्स दॅट आय वॉज टॉकिंग अबाउट. जल, स्थल, वायू, आकाश आणि फायर उष्णता. पाणी आहे, हे इन्ग्रेडियंट्स आहेत सगळं बनणं. आपण जे आहेत ना सगळ्याचे इन्ग्रेडियंट्स हेच आहेत. पाणी आहे, अर्थ म्हणजे पृथ्वीचं तत्व असतं. हवा आहे, पोकळी आहे, मध्ये मध्ये पोकळी आहे. आकाश आणि फायर उष्णता आहे. काही ठराविक उष्णता आहे म्हणून आपण जगतोय. कितीतरी आता 28, 29, 30 डिग्री टेम्परेचर आहे. 0 झाले की जगू शकणार नाही आपण. मायनस झालं तर संपला विषय. 100च्या वर गेलं तरी सुद्धा जगू शकणार नाही. एक रेंज मध्ये आहे ना, त्यामुळे जगतोय आपण. 5 एलिमेंट्स वाटतात हे बाबा हेच सोर्स आहेत म्हणून, पण ते सोर्स नाहीत. अर्थ, ह्याचा बेस काय? पृथ्वी. पृथ्वी कुठनं आली? सूर्याकडनं आली. सूर्य कुठनं आला? सूर्य इट्स अ पार्ट ऑफ गॅलेक्सी. आपण सगळे सूर्यापासून म्हणलो, इथेच म्हणतो ना, पण सूर्य कुठनं आला? सो इट्स नॉट सोर्स देन, इट्स अ चॅनल. चॅनल कुठनं आलं? गॅलेक्सी नावाची आपली मिल्की वेव्ह नावाची गॅलेक्सी आहे, आकाशगंगा. त्यात एक आहे सूर्य. असे कितीतरी सूर्य फक्त मिल्की वेव्ह मध्ये आहेत. म्हणजे आकाशगंगा सोर्स वाटतोय तो सुद्धा नाही आहे. गॅलेक्सी आल्या मल्टिपल गॅलेक्सीज म्हणणं, A1, A2, A3 आणि आपल्याला मिल्की वेव्ह असं नाव दिलंय. A1, A2 दिले कारण जेवढे सापडत राहतात तेवढं नाव A1, A2 द्यायचे. हे मिल्की दिसतं म्हणून मिल्की वेव्ह म्हटलं अवकाशातून. पण गॅलेक्सी कुठनं आल्या? मल्टिपल गॅलेक्सीज. केवढ्या गॅलेक्सीज आहेत बघितलं का? एका गॅलेक्सीमध्ये भरपूर सूर्य आहेत, हजारो सूर्य किंवा 100 सूर्य म्हणा, 100 पृथ्वी, सगळ्या सूर्यमाला, एवढं मिळून एक मिल्की वेव्ह. अशा 100, 150, 200, 1000 एवढ्या बघितलं का? म्हणजे आपण कुठं लागतो इथं? हा आणि कशाचा माझ मग कशाचं करायचा? माझ कशाचा करायचा? हे गॅलेक्सीज जे आहेत ते ह्या युनिव्हर्सचं सोर्स आहे. युनिव्हर्स अनलिमिटेड. युनिव्हर्स कुठं आला? मल्टिपल युनिव्हर्सेस आहेत असे. नाही, भरपूर पृथ्वी आहे, ती फक्त आपल्या सूर्यमालेत आहेत. अशा सूर्यमाला म्हणून गॅलेक्सीज म्हणतो. अशा सगळ्या गॅलेक्सीज म्हणून एक युनिव्हर्स झाला. अशी मल्टिपल युनिव्हर्सेस आहेत. त्यातलं हे आपला कार्यक्रम. आणि युनिव्हर्स कुठं आला? इट्स अ पार्ट ऑफ नेचर. सोर्स कोण आहे? नेचर. सो व्हॉट वी थॉट, दिस इज द सोर्स वी थॉट. बट हे आहे चॅनल. चॅनल 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 चॅनल. करेक्ट. सो लेट्स से तुम्हाला हे टॉक कोण देते आता? मी म्हणजे नेमकं कुठून देतोय? आय एम युजिंग दिस, आय एम युजिंग ब्रेन. तिकडनं आलं ना, मी रेकॉर्डेड बघतोय. म्हणजे हे जे रेकॉर्ड आहे ते मी बोलतोय जसं येतंय तसं. हे कुठनं आलं? मी वाचलंय, अभ्यास केला, आपण जाता येता इंटरॅक्ट केलं, ते माझ्या डोक्यात रेकॉर्ड केलं. आय एम कंटिन्युअसली रेकॉर्डिंग इन टू दिस. आणि मग अनालाइज करते आपला ब्रेन आणि तो टाकत राहतो. नॉलेज कुठनं आलं? आपण सगळे फिरतोय वगैरे, इंटरॅक्शन. ती कुठले आहेत? माणसं आहेत. परत ती कुठनं बनली? पृथ्वीतनं बनली. अगेन सेम चॅनल. आलो कुठं? नेचर. देअर ओनली वी आर डीलिंग विथ नेचर. आपण कुणाशीही दुसऱ्याशी डीलच नाही करत. टेक एनिथिंग. फॅन फिरतोय, कुठून आला? इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी कुठनं झाली? ती पाण्यापासून बनली. पाणी कुठनं आलं? पृथ्वीकडनं आलं. पृथ्वी हा 5 एलिमेंटचा एक पार्ट आहे. धरणात कसं साठलं? पावसाने साठलं. पावसात आहे समुद्र, बाष्पीभवन. समुद्र कुठनं आला? पृथ्वीचा पार्ट आहे. पृथ्वी कुठनं आली? सेम लाईक दिस. यू विल कम टू दिस रूट ओनली. दिस इज ओनली कमर्शियल ट्रूथ. स्पिरिच्युअल ट्रूथ सरसे सांगतात.
त्याच्यामध्ये एक पंच महाभूत आहे की आता 5 एलिमेंट्स. बरोबर ते माहिती आहे. पण आपले जी काही संस्कृती होती बरोबर ना, इतर आता युएस आहे, पण आपलं ते आर्यभट्ट गुरुकुल होते, इकडे तर किती काय असं लिहिलेलं आहे. म्हणजे ते जर असतं आज आपण जगावरती एकदम नाही, त्यावेळी आपण राज्य केलेलं, आपण सोन्याची चिडियाच होतो त्यावेळी. पण नेचर काय करतं माहिती आहे, की सरळ ह्याच्यानंतर रिसेट करून टाकतं. आता जसं युएस होतं ना, तशी आपली इंडियाकडे पॉवर होती, रोटेशन होतं. कारण ते डॉक्युमेंटेशन वगैरे आपण म्हणतो आपले डॉक्युमेंट लिहित नाहीत वगैरे, सगळ्या ग्रंथात वगैरे होतं, गुरुकुल सिस्टम होती. पण समवेअर इट गॉट ब्रोकन. मग प्रलय आला, मग हे वाहून गेलं, ते वाहून गेलं, मग परत रिसेट झालं. मग आता पाश्चिमात्यातला पॉवर घेऊन बघूया, त्याच्यातनं काहीतरी होईल, मग अगेन शिफ्टेड टू समथिंग एल्स. हा, असं कीप रोटेटिंग. येस येस. कारण बघा सी रिलेटेड टू बिझनेस पण आहे बघा. येस पण यांच्या पण असं आपल्या पण असं लाईक EMC. येस, कीप रोटेटिंग. करेक्ट करेक्ट. प्युरिटी असेल तर तुमचं मग आपण रिलॅक्स राहतो. बस. व्हेरी रिलेटेड. आता बघा यांच्या पण बिझनेस म्हणलं तर कधी तो सेक्टर वरती असतो, कधी नेचर बरोबर बॅलन्स. करेक्ट. फार फार चांगलं आहे. म्हणजे कुणाला हे नाही, तू वर जात राहते. तुझ्या धर्म समजा हे झालाय हिंदू धर्म, करेक्ट करेक्ट. ते सुद्धा नेचर बॅलन्स. ऍब्सोल्युटली, प्रश्नच नाही. कारण प्रत्येक धर्म एक बनला, एक सनातन धर्म बनला. सनातन म्हणजे आपण हिंदूचा सोर्स म्हणतो, पण इथले जन्माला आले सगळ्या पृथ्वीवर, ते DNA चेक केलं तर सगळ्या पृथ्वीवर ते स्प्रेड झालेले आहे. त्यामुळे तसेच हे तर रिप्लिकेशन आहे. आणि नंतरचं एक सनातन धर्म म्हणजे काय, ते आता जे सांगतोय ते धर्म बनला. आता आपण जे बोलतोय ह्याला धर्म बनवला, तर एक रिलिजन तयार होईल. काय काय थॉट प्रोसेसने करणार, एव्हरीथिंग इज नेचर. हा एक थॉट बेस झाला. पूजायचं आहे कोणाला शेवटी इथंच. अल्ला म्हणा, कृष्ण म्हणा किंवा भगवान म्हणा, कोण आहे हे, दीज आर द दिस ना. फक्त मी म्हणताना म्हणतोय, मी इथे ह्याला वॉटर म्हटलं तर यू आर फायटिंग विथ मी. ह्याला नेरा म्हणायला पाहिजे कर्नाटक मध्ये. नेरा कुठेतरी म्हणून पाणी पिणार काय, ते म्हणजे नेडा कुठेतरी म्हणते काय, हे ताण भागवायची हेच आहे ना चाललं विषय. ती लोक आता आक्रमण करणार ना, कारण कमी नॉलेज मध्ये असल्यावर तसंच होतं. इफ यू आर कनेक्टेड टू दिस, एव्हरीथिंग विल डिझॉल्व. हे तर कुठं आलं काय, टेररिस्ट नाही आलं, दुसऱ्याचं बळकवायचे आलं नाही, डिससॅटिस्फॅक्शन नाही आलं. फक्त एवढं लिमिटेड, ज्या इकडे इकडे जाल तुम्ही, देन युअर लिमिटेड थिंकिंग विल इन्क्रीज. आणि तुम्ही गोळा करायला बघाल सगळं. मग भावाला फसवाल, बायकोला फसवाल, मुलांच्या डोक्यावरनं काही करता येईल का बघाल. त्या रेमंडच्या मालकाला मुलांनीच फसवलं ना. वाय? बिकॉज ही इज लुकिंग ॲट सोर्स. सॉरी, ही इज लुकिंग ॲट नेचर. सॉरी, चॅनल, नॉट सोर्स. त्यांनी सोर्सला बघितलं असतं तर ब्लेसिंग घेतली असती ना, त्याचा अनुभवाचा वापर झाला असता. रेमंड जी उभी केली, 10 रेमंड उभा केला असता, त्याने अनुभवच कट केला. हो, भले ब्लड रिलेशनचा रिलेशन आहे, ब्लड रिलेशनचे फादर आहेत, त्यांनी काय केलं, अनुभव कट केला. सो ही डिस्कनेक्टेड फ्रॉम द सोर्स. देन समजलं का. त्यामुळं जेव्हा जेव्हा डिस्कनेक्ट होणार त्यावेळी स्वार्थ उभा होणार. हे यू विल बी गोईंग अवे फ्रॉम दिस. आणि एक प्रोग्रेस आहे ना, छोटीच होणार, त्याला प्रॉब्लेम होणार एंटायर कोमला. आर दे सॅटिस्फाईड. त्यांना मुलं जन्माला घालतात, ते काय करतात माहित नाही, कोण पंक्चर काढतं, कोण. तुम्ही विचार करा, तुम्ही मुलं घातले आणि तुम्ही जर अशी वागायला, तुम्हाला ते आवडणार नाही है ना. काही करतात, भीक मागतात, कुठे हे करतात, त्यांना ते तशा पद्धतीचे कोंब झाले तयार. आता ती कोंबच अशी झाली, ज्यांचे आत्मे डिस्टर्ब आहेत आणि त्यांना भोगायचं ते त्या कोंबमध्ये जन्माला घालावं लागतं, अशी कोंब तयार झाली. इट्स अ रिक्वायरमेंट ऑफ नेचर. त्यांना फ्रस्ट्रेशन वगैरे करायचे आहेत ना, ते एक ठराविक धर्मात जन्म नाही घेऊ शकत. काहीतरी पाहिजे ना, एक वाडा, कोपरा, तिथं सगळ्यांना जेल कसं बनवतो तसे कोंब बनले. फ्रस्ट्रेटेड आत्मा तिथं जाऊन सुधारतात, त्यांना उभं आला की मग दुसऱ्या धर्मात जन्म घेतात. नाही बास यार, बघितले यार, काय उपयोग नसतो. टेररिस्ट खून मारामारी करून बघितले यार, फ्रस्ट्रेटेड असतात, सगळे एकमेकाला संपवायला आणि फसवायला बघतात. हे त्यांना रिअलाइज झालं, धर्माच्या नावावर काय होतं हे कळलं त्यांना अनुभव घेऊन. तर नेक्स्ट टाइम ते तिथं जन्म घेणार नाही, ते इव्हॉल्व्ह होतील. नाही, आय शुड गो आउट फ्रॉम दिस. ज्या लोकांना ह्या धर्मातली, त्या लोकांना वाटतं अरे बंदूक घ्यायची, कोणालाही हाणायचं, कसली पॉवर येईल, तसं ते तिकडे जाऊन भोगतील. आणि मग लक्षात यायला काहीच नाही यार, काय बत्तर जीवन आहे, कसलं छान जीवन होतं. अगेन इट विल कम बॅक टू हायर लेवल ऑफ सोर्स. पण हायर लेवल ऑफ सोर्स असला की दॅट पर्सन विल गो टू द रूट अँड ओनली टॉकिंग अँड डीलिंग विथ नेचर. आणि ते एक्सपोनेन्शियली ग्रोथला आपल्याला फायद्याचं ठरतं.
OK.com. ओरिजिन काय आहे नेचरचं? नेचर आला गॉड पासून. दॅट इज द अल्टिमेट ओरिजिन. तुम्ही याचा फोटो काढायला पाहिजे. म्हणजे हे कोण आहे? गॉड, नॅचरल सुपर पॉवर आहे ना. दॅट इज द अल्टिमेट. दॅट इज अनलिमिटेड. देर इज नो सोर्स ऑफ दिस गॉड बिकॉज चॅनल अँड सोर्सेस बोथ आर सेम. ओरिजिन नदीचं मूळ आहे, त्याच्या मागे काही नाही आहे. कळलं का? सो नाऊ मी तुम्हाला म्हटलं ना तसं आता प्रत्येक इफ यू ट्राय टू कनेक्ट, सॅलरी मिळते कोणाला मिळते? एम्प्लॉयला. आणि ते डॉट 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 बघत गेलं तर कुठे येणार आहे? नेचर आणि गॉड. दुसरं बघितला, एक पाणी भरलंय बाटलीमध्ये, बाटली वाटते चॅनल, सॉरी सोर्स, चॅनल, सोर्स वाटतं पाणी, हे वाटतं टॅप वॉटर. मागे 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 गेलं तर कुठे जाणार आहे? नदी, समुद्र, पृथ्वी, आणि अगेन वेअर इट विल एंड टू नेचर. मी गॉड लिहिलं नाही पर्पजली, धर्माच्या रिलेटेड वाटू नये म्हणून. पण गॉड मीन्स सुपर पॉवर, अल्टिमेट पॉवर, सोर्स असं पकडा है ना. नेचर, नेचर म्हणजे हे दिसतंय याला नेचर म्हणू शकतो. मी टॉप नेचर म्हणतोय. लक्षात आलं ना? दुसरं बिल्डिंग, हे बिल्डिंग दिसतंय, मटेरियल दिसतंय. कशातनं आलं? पृथ्वीतनं आलं. कुठनं तरी ते दगड खोनून आणले, विटा माती तयार झाल्या, ह्याच्यातनं ही बिल्डिंग झाली तयार स्ट्रक्चर. त्याचा सोर्स काय झाला? मटेरियलिस्टिक झालं. मटेरियल पृथ्वी झालं. अगेन गो टू द नेचर. पृथ्वी बॅक बॅक बॅक, मी मगाशी सांगितलं तसं. तुम्हाला फ्यू एक्झाम्पल्स तयार करून ठेवले जेणेकरून हे होतं. गिव्हिंग टू द नेचर अँड रिसिव्हिंग फ्रॉम द नेचर. फक्त एवढंच काम आहे आपलं. त्यामुळे दिस ट्रायंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट. गुरु ग्रेस, गुरु गॉड अँड ग्रेस. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? 80-90% लोकांना हे स्वॅप होतो. म्हणजे हे आहे, हे वरचं आहे ना टायटल, ते स्वॅप करतात. हे रिसिव्हिंग फ्रॉम नेचर आहे ना, इथे गिव्हिंग केलं तर येणार आहे. ते स्वॅप करतात. सेम फ्रॉम नेचर. हा, मला हे पाहिजे पण हे नाही. झाड नाही. झाड लावल्यानंतर उगवणार तुम्ही, पण मला फ्रुट्स पाहिजे. काम नाही करणार पण बिझनेस मोठा व्हायला पाहिजे. सो दिस इज दॅट फॅन्टास्टिक पिक्चर आय सॉ. काय काय तुम्ही म्हटलं ना, मी एक सेशन ज्या म्हटलं ना, तर सेशन देणार त्याच्यात मी रेकॉर्ड करून दाखवतो आणि तुम्ही त्याच्यात बसायचं नाही त्या सेशन मध्ये. पण रेकॉर्ड करून तुम्हाला काय सांगायचं ते ऐकू. बिकॉज एम्प्लॉईनी काय अंडरस्टँड करायला पाहिजे ना, जी माझ्या 150 लोकांना मी जे गाईड करत होतो त्यांना मी काय सांगत होतो तेच मी त्यांच्या एम्प्लॉईना जाऊन सांगणार. सिमिलर फॅशन बट कम्प्लिटली डिफरंट वे ऑफ. बॉटम हेच आहे पण थॉट वेगळे आहे. आता बघा दिलं ते फ्रुट्स आहेत ना, फ्रुट्सच्या बिया कोणी दिल्या? ह्यानी दिल्या. ह्याला टाकायचंय फक्त, ह्याला डोकं पण नाही चालवायचंय काही. हा, त्या बिया तयार नाही करत आहे. बरोबर आहे. काय त्याच फक्त पेरायचे. फ्रूट सॅलडच्या एक बी टाकते, अख्खा फ्रूट खाल्लं ना रे तू. बीट तर टाक. बी कोणी दिलं तुला? हा, मग ते घेऊन बसला. पावर तिथे बघा ना, एका बी पासून तरी फ्रूट मिळत आहे तो. अख्खं जग मक्याच्या कणसाच बघा ना, एक मक्याचा बी लावला कणसाला किती बिया पडत? अनलिमिटेड. हा, नेचर. तुम्हाला म्हणजे काही सगळ्याच याचं झाडांचं कशाचं पण तुम्ही एक जरी म्हटलं आणि रिप्रोडक्शन फक्त थॉट ठेवला, तुम्हाला पैसे सोडा कशाचीच काय कमी. काय सांगणार त्याला? ते सीड कोणी दिलं? ते सीड दिले झाडाने, हे विसरून जातं. विचार आणि हे ना, हे असं जे घेतलंय ना, हे फक्त असं करायचंय ड्रॉप करायला. काय करायचं नाही उद्योग, हे असं धरून असं करतो ना.
ते असं करायचं एक टाकायचं, एक सोडायचं, हे 100 फ्रुट्स येते राहायला. आता हे सर मी त्याच्या रिलेटेड पण गिव्ह फर्स्ट. बघा मला सांगा की ह्यांनी झाड दिलं, म्हणजे झाडाने एक बी दिलं, हा बी टाकला तर असे मल्टिपल झाडं बनवू शकणार एक फ्रूट मधून. आणि फ्रूट मध्ये सगळ्या बिया नाहीच टाकायच्या, फ्रूट खा म्हणतोय, एक बी टाकायचंय, सीड टाकायचंय, फ्रुट्स नाही सोडायचे तरी सुद्धा उपाशी नाही राहायचंय. पण त्यातलं एक बी टाकलं तर हे असे 100 ट्रिप्लिकेट होणार आहे. पण त्याला तुम्हाला काहीच करायचं नाही, कारण हे टाकायचं बी एवढं तर करायचंय, सगळं उगवायचं, फोटोसिंथेसिस, पाणी कुठनं घ्यायचं हे सगळं घ्यायचं ठरवणार आहे की नाही. हवा किती घ्यायची, ऑक्सिजन किती तयार करायचंय, आपण तयार करणार आहे का ते दुसरं. आपल्याला फक्त भावयुक्त टाकायचं. बाकी काही नाही करायचं. इंटरेस्टिंग. येस.